अन्न आपण जे खातोय ते जर चांगलं न्यूट्रिशियस असेल, ते व्यवस्थित पचलं, तर आता पचलं म्हणजे काय, वी आर व्हॉट वी ईट, हे असं खूपदा आपण ऐकतो. तर ते नुसतं वी आर व्हॉट वी ईट नसून वी आर व्हॉट वी डायजेस्ट अँड वी आर व्हॉट वी ॲब्झॉर्ब. तर आपण जे पचवतो, नुसतंच खाऊन उपयोग नाही, आणि ते पचवल्यावर ॲब्झॉर्ब पण झालं पाहिजे, की ते सगळ्या सेल्सपर्यंत पोचलं पण पाहिजे. आपण ट्रिलियन्स ऑफ मायक्रोब्स किंवा सूक्ष्म जीव पण आपल्या शरीरात राहतात, तर ते मिळून आपण पूर्ण ह्युमन होतो. तर आपण जर बघितलं की मायक्रोबायोम म्हणजे काय, तर आपले जसे वेगवेगळे अवयव असतात, ऑर्गन्स असतात, तसं हे आपलं इनव्हिजिबल ऑर्गन आहे, अदृश्य असं अवयव आहे तो. आणि हे मायक्रोब जे आहे ते आपल्या पेशींपेक्षाही जास्त नंबर्समध्ये असतात. भात, गहू हे सगळं नंतर आलेले खाद्यपदार्थ. बेसिकली बार्ली म्हणजे जे आत्ता काय म्हणतो आर्किओलॉजिकल एक्सकवेशन्स करतो, तर बार्ली आणि नंतर मिलेट्स ह्या गोष्टी म्हणजे अन्न स्वरूपात आपल्या पारंपरिक पद्धतींमध्ये होतं. थाळी आपली जी ट्रेडिशनल थाळी होती ते परिपूर्ण होतं. त्याच्यात भाजी होती, फायबरच्या गोष्टी होत्या, भाकरी किंवा मिलेट्सच्या प्रकार होते, मग चटण्या होत्या वेगवेगळ्या, आणि ताक जे आत्ता आम्ही प्रमोट करतो. यावर्षी ॲक्च्युली मायक्रोबायोलॉजी सोसायटीनी फर्मेंटेड फूड्स प्रमोशनमध्ये सगळ्यांना ताक प्यायला सांगत आहे. तुम्हाला वाटतं की माझ्या डाएटमध्ये मी प्रोटीन कुठून आणू, सगळ्यांना हा प्रश्न असतो, कुठून आणू. मिलेट्स जर तुम्ही ग्रेन्स म्हणून निवडले, की धान्य म्हणून, भरड धान्य याला म्हणतात, की तुम्ही गव्हाच्या किंवा तांदूळाच्या ऐवजी, तर त्यातून प्रोटीन पण मिळेल, तुम्हाला पाहिजे ते मिनरल्स, विटामिन्स पण मिळतील. तर ते अतिशय न्यूट्रिशियस असे आहेत, ह्याबद्दल लोकांना माहितीच नाही आहे. तर असं एकदा वाटलं जेव्हा संक्रांत होती तेव्हा, की मला वाटलं हेच सगळं संक्रांतीला आपण एक्झॅक्टली तेच करतो आहे जे आम्ही लोकांना सांगतो. तर म्हणजे इतके बॉक्सेस त्यात टिक होत होते, आणि आम्हाला वाटलं हे कसं झालं, की असा सण डिवाइसच कसा झाला, की तुम्ही भोगीची भाजी बनवताय ज्यात पूर्ण रंगीबेरंगी सीझनल भाज्या आहेत, त्यात मिलेटची भाकरी आहे, तुम्ही फळं एक्सचेंज करताय, की ते म्हणजे ऊस आणि बोरं जे एकदम सीझनल आहे, मातीच्या भांड्यात तुम्ही दुसऱ्यांना देताय, सोशलायझिंग आहे त्यात. आणि हे सगळं करून त्यात तिळगुळाचे लाडू, अमेझिंगली तिळगुळाच्या लाडूमध्ये कॅल्शियम असतं, आणि तिळात कॅल्शियम खूपच हाय असतं. कॅल्शियमसाठी काय लागतं, ते ॲब्झॉर्प्शनसाठी लागतं मॅग्नेशियम, जे गुळात असतं. आणि अजून एक काय लागतं, विटॅमिन डी. त्यासाठी काय करतो आपण, पतंग उडवतो, वाईल्ड सनलाईटमध्ये जाऊन पतंग उडवतो. मी नाही म्हणते त्यांना माहीत ऑब्व्हियसली नसेल की हे सगळं होते आहे त्यातून, पण काहीतरी तब्येत सुधारते हे तरी ऑब्झर्वेशननी, अनुमानांनी, इन्फरन्सेसनी हे कोलेट केलेलं कितीतरी सेंचुरीजचं आपलं ज्ञान आहे. आपण जर चुकीच्या प्रॅक्टिसेस विचार केला, की आपण खाण्याबद्दल काय चुकीचं करतो, दिवसाची सुरुवात आणि दिवसाची शेवट दोन्ही चुकीच्या होतात. कारण आपण जर बघितलं की सगळे काय करतात, सकाळी सकाळी उठून सगळ्यांना चहा आणि बिस्किटं लागतात. म्हणजे आपण आपलं गट ॲसिडिक करतोय, सुरुवातच चुकीची करतोय, की आपण जिथे पाण्याने सुरुवात केली पाहिजे किंवा जास्तीत जास्त कुठल्या तरी म्हणजे डिटॉक्सिफाईंग ड्रिंकनी सुरुवात केली पाहिजे, की जिऱ्याचं पाणी किंवा काहीतरी ज्यांनी डायजेशन, पचनात आपल्याला मदत होईल, ज्यांचं चांगलं नाही आहे त्यांच्याकरता. त्याऐवजी आपण सुरुवातच चहानी करतोय, आणि ही प्रॅक्टिस भारताची नाही आहे. आपल्याला दिसते की गुळाच्या चहाची किती दुकानं आली आहेत भारतभरात, आणि लोकांना असं वाटतं की हेल्दी म्हणजे शुगर फ्री म्हणजे हेल्दी, असं सगळ्यांचा गैरसमज झालेला आहे. त्यामुळे त्यांना वाटतं की साखरेच्या ऐवजी आम्ही गूळ खाल्ला तर खूपच छान आहे, की पण गूळ पण साखरच आहे. ॲक्च्युली गूळ साखरेपेक्षाही लवकर डायजेस्ट होतं, कारण त्यात अजून बारीक म्हणजे जे शुगर मॉलिक्युल्स असतात, ग्लुकोज, ते त्याचे अजून जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे गूळ हे पण साखरच आहे, आणि तो विरुद्ध आहार असल्यामुळे चहात, दुधात तर अजिबात नको टाकायला. इम्युनिटी क्यूब्स, इम्युनिटी बूस्टिंग ड्रिंक्स, आणि आम्ही बघितलं तर काय, हळद पाण्यात टाकली आहे, पाण्यात किंवा बर्फ बनवले, त्याचा बर्फाचे क्यूब्स बनवले, की रोज असे बनवून ठेवा आणि प्या, आणि दिसायला ते छान दिसतं इंस्टाग्रामवर. तुमच्या आजी आजोबांनी कधी हळदीचं पाणी प्यायले असते का? त्यांनी म्हणजे ते दुधात टाकून जे हळदीचं दूध पीत होतो, त्यात काळ्या मिरीची पूड, कशासाठी? कारण त्याचं जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे हळदीचं, कर्क्युमिन, ते फॅट सोल्युबल आहे, ते वॉटर सोल्युबल नाही आहे. तुम्ही कितीही प्या पाण्यात टाकून, त्यांनी काही इम्युनिटी बूस्ट होणार नाही. तुम्ही चहाबद्दल दोन गोष्टी सांगितल्या, की एक म्हणजे गुळाचा असेल किंवा साखरेचा असेल तो तेवढाच शरीराला हानिकारक आहे, आणि दुसरं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या चहा पिऊ नये. तर मग नक्की चहा पिताना काय काळजी घ्यावी, असं? हा खूप चांगला प्रश्न आहे, आणि हा सगळ्यांसाठी रेलेव्हंट आहे. पडत नाही लोकांना, ती वेगळी गोष्ट. मित्रांनो,
आपण जे चित्रपट बघतो त्यातल्या बहुतांशी चित्रपटामध्ये काही हिरो असतात तर काही व्हिलन असतात. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या शरीरामध्ये पण काही असे सूक्ष्मजीव असतात की त्यातले काही व्हिलन सूक्ष्मजीव असतात तर काही हिरो सूक्ष्मजीव असतात. करोनाच्या निमित्ताने आपल्याला कुठले व्हिलन सूक्ष्मजीव असतात हे आपल्याला कळलेलं आहेच, पण आपल्या शरीरामध्ये असे पण काही सुपर हिरो सूक्ष्मजीव असतात याची ओळख करून द्यायला आपल्याला आज लाभले आहेत डॉक्टर रश्मी कुलकर्णी आणि सुजाता गोखले. नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीरंगा वैद्य. नमस्कार, मी डॉक्टर नेहा जोशी. तुमचं राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो. डॉक्टर रश्मी मॅमची ओळख मी तुम्हाला करून देते. मॅम मॉलिक्युलर जेनेटिक्समध्ये PhD आहेत. 15 वर्षापेक्षा जास्त त्यांनी कॅन्सरमध्ये रिसर्च केलेला आहे. अनेक वर्ष त्यांनी हायड्रोफोनिक्समध्येही रिसर्च केलेला आहे. सुजाता गोखले मॅडमनी IT मध्ये मास्टर्स केलेलं आहे, तर इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये त्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे. अनेक वर्ष त्यांनी मायक्रोबायोममध्ये रिसर्च पण केलेला आहे. रश्मी मॅम, मायक्रोबायोलॉजीमध्ये तुम्ही खूप वर्ष अभ्यास केलेला आहे, तर गट हेल्थ या विषयावर तुम्ही आम्हाला काही सांगू शकता का? हो, नक्कीच. गट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय असतो? आपण पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टमबद्दल बोलत असतो की आपण जे अन्न खातो ते आधी आपण चावतो. आपण ऐकलं असेल की 28 वेळा चावायचं अन्न म्हणजे ते नीट पचतं, तर तिथे पाचन क्रिया सुरू होते आणि ती जेव्हा पुढे जातं, अन्न खाली जातं, जेव्हा पोटात जातं तेव्हा पोटातलं ॲसिड त्याला डायजेस्ट करतं. त्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन आणि बरेच ऑर्गन्स हे करतात आणि त्यात पचनक्रिया होत असते आणि अजून लार्ज इंटेस्टाईनमध्ये ते पूर्णपणे पचतं जेवढं पचायचं असतं. तर आपण गट म्हणजे काय हा विचार केला तर ते अगदी सेंट्रल किचन किंवा क्लाउड किचनसारखं आहे की आपण जेव्हा म्हणतो की आपलं घर आहे, त्यात पूर्ण परिवार आहे, आजी आजोबा, आई वडील, मुलं राहत आहेत, तर सगळ्यांना काय पाहिजे असतं? कोणाला चहा पाहिजे, कोणाला स्मूदी पाहिजे, कोणाला दुसरं काही पाहिजे, खायला पाहिजे, नाश्ते वेगवेगळे आवडतात, जेवणाचं वेगवेगळं, गरज पण वेगवेगळी असते की टीनेजर्सना वेगळं काही खायला लागतं, आजी आजोबांना वेगळं काही खायला लागतं. तर या सेंट्रल किचनमधून बनून येतंय अन्न आणि सगळे आनंदात आहे. तर आपलं गट पण असंच असतं की अन्न आपण जे खातोय ते जर चांगलं न्यूट्रिशियस असेल, ते व्यवस्थित पचलं, तर आता पचलं म्हणजे काय? वी आर व्हॉट वी ईट, हे असं खूपदा आपण ऐकतो. तर ते नुसतं वी आर व्हॉट वी ईट नसून वी आर व्हॉट वी डायजेस्ट अँड वी आर व्हॉट वी ॲब्झॉर्ब. तर आपण जे पचवतो नुसतंच खाऊन उपयोग नाही आणि ते पचवल्यावर ॲब्झॉर्ब पण झालं पाहिजे की ते सगळ्या सेल्सपर्यंत पोचलं पण पाहिजे. तर म्हणून या सेंट्रल किचन जे गट आहे आपलं, तिथे हे सगळं अन्न बनते आहे की आपल्या लिव्हरला काय पाहिजे, आपल्या हार्टला काय पाहिजे, आपल्या सगळ्या वेगवेगळ्या पेशींना, मेंदूला काय पाहिजे, सगळ्यांची गरज वेगवेगळी असते आणि हे त्या सेंट्रल किचनमधून येत असतं. तर हे आपलं गट हेल्थ म्हणजे त्याची तब्येत कशी आहे की त्याचं स्वास्थ्य कसं आहे, ते पचवू शकते का अन्न. तर ते पचवण्याकरता फक्त आपली डायजेस्टिव्ह सिस्टमच नाही लागत, ह्याकरता सूक्ष्मजीव पण लागतात. सूक्ष्मजीव म्हणजे मायक्रोब्स. तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आपल्या शरीरात मायक्रोब्स पण असतात. तर जे पाचनक्रिया होते ती नुसतं आपले सेल्स नाही करत, तर ते पण करत असतात. तर त्याचं पण खूप महत्त्वाचं काम असते यात. गटहेल्थबद्दल रश्मीजी तुम्ही आम्हाला सांगताना तेव्हा तुम्ही एक शब्द वापरला, तो म्हणजे सूक्ष्मजीव म्हणजे मायक्रोबायोम. तर या मायक्रोबायोमबद्दल आम्हाला सांगा ना. मायक्रोबायोम जसं तुम्ही विचारलंय आणि मी आधी म्हटलं होतं की गट हेल्थ म्हणजे काय, आपण जेव्हा म्हटलं तेव्हा आपण बघितलं की गट हेल्थमध्ये आपल्या सेल्स बरोबर हे पण सेल्स असतात. तर मायक्रोबायोम म्हणजे काय? आता आपण जर विचार केला की आपण कोण आहोत, आपल्याला असं वाटतं की ह्युमन्स आहोत म्हणजे जगातले सगळ्यात सुपिरियर स्पीशीज आहोत. तर ॲक्च्युली आपण बघितलं की आपल्या ज्या पारंपरिक पद्धती होत्या, ज्या ट्रेडिशनल ट्रीटमेंटच्या प्रॅक्टिसेस, आपण जर आयुर्वेदाबद्दल बोललो किंवा इवन आधी पण ऋग्वेदात आणि बाकीच्या अथर्ववेदात सगळ्यांमध्ये जे लिहिलं आहे की जेव्हा आपण मानवी शरीराचा विचार करतो तो कसा करतो की पूर्ण शरीर नाही, मन आणि आजूबाजूचं पूर्ण वातावरण हे पूर्ण कन्सिडर केल्या जात होतं. पण आपण जर बघितलं की मॉडर्न मेडिसिनमध्ये गेल्या 200 वर्षात अगदी इंडिव्हिज्युअल ऑर्गन्समध्ये त्याला डिवाइड केलं की आपण मानव आहोत म्हणजे आपण जर कुठल्या डॉक्टरकडे गेलो की हार्ट डिसीज आहे, आपण फक्त हृदयाबद्दल बोलतोय, लिव्हर डिसीज आहे, फक्त लिव्हरबद्दल बोलतोय. पण आपण फक्त आपले ऑर्गन्स आहोत का? तर आपण हे होलिस्टिक पूर्ण आपलं शरीर, आपलं मन, पूर्ण वातावरण, तर आपण नुसतं तेच नाही आहोत, आपण ट्रिलियन्स ऑफ मायक्रोब्स किंवा सूक्ष्मजीव पण आपल्या शरीरात राहतात. तर ते मिळून आपण पूर्ण ह्युमन होतो. तर आपण जर बघितलं की मायक्रोबायोम म्हणजे काय, तर आपले जसे वेगवेगळे अवयव असतात, ऑर्गन्स असतात, तसं हे आपलं इनव्हिजिबल ऑर्गन आहे, अदृश्य असं अवयव आहे तो. आणि हे मायक्रोब जे आहे ते आपल्या पेशींपेक्षाही जास्त नंबर्समध्ये असतात. तर ट्रिलियन्स या नंबर्समध्ये असतात ते. आणि हे आपल्या शरीरावर सगळीकडे असतात. म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्या त्वचेवर असतात, केसांमध्ये असतात, तोंडात असतात, दातांवर असतात आणि गटमध्येही असतात.
जर आपण बघितलं की हे सगळ्यात जास्त कुठे असतात, तर सगळ्यात जास्त प्रमाण 1.5 ते 2 किलो एवढे मायक्रोब्स किंवा सूक्ष्म जीव हे आपल्या आतड्यांमध्ये राहतात. तर आपल्याला असं वाटेल की ओ माय गॉड किती जास्त आहे ते. 1.5 ते 2 किलो हे फक्त जंतूंचं वजन, ह्याचं वजन सांगते मी, सूक्ष्म जीवांचं वजन सांगते. तर ह्या पूर्ण कलेक्शनला मायक्रोबायोम असं म्हणतात, म्हणजे सूक्ष्मजीव संचय आपण मराठीत म्हणू. आणि यात काय काय येतं तुम्हाला असं वाटेल की आता मी बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोआ, फंजाय असं सगळं म्हटलं तर तुम्हाला वाटेल यांनी तर आजार होतात. पण ह्यात अजून एक पण गोष्ट असते की जंत पण हा त्याचा भाग असतो, पण हल्ली कोणामध्ये जंत नसतात. पण हे जे मायक्रोबायोम असतं हे खूप महत्त्वाचा घटक असतो, ते आपलं हे असतं इनव्हिजिबल ऑर्गन. तर हे त्याचं बेसिक इंट्रोडक्शन आहे. आपण जर बघितलं तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की मायक्रोबायोमचे रेफरन्सेस अगदी वेदांपासून ते संहितेमध्ये सगळीकडे आहेत. तर त्याचा क्रीमी हा शब्द त्यांनी वापरलाय. क्रीमी म्हणजे आता आपण जर कृमी म्हटलं की ते इन्सेक्टसाठी जे वापरतात तसं हे क्रीमी आहे. पण ते क्रीमीचे जी वर्णनं आहेत तर कोणालाही वाटेल की हे जंतांबद्दल बोलतायत, पण हे नुसतं जंतांबद्दल नाही आहे, त्यांनी त्याचे वेगवेगळे क्लासिफिकेशन्स पण केले आहेत. तर हे ऋग्वेदांमध्ये पण आहे, ऋग्वेदामध्ये, अथर्ववेदात पण आहे आणि चरक संहिता, सुश्रुत संहितेत पण आहे. बरेच त्याचे श्लोक आहेत, बरेच रेफरन्सेस आहेत. आणि त्यात त्यांनी म्हटलंय की मायक्रोबायोम, आता मायक्रोबायोम हे नाव नाही वापरले त्यांनी, पण हे क्रीमी हा जो शब्द वापरला आहे त्याचं वर्णन असं आहे की वेगवेगळ्या प्रकारची जंत, आणि त्यांनी असं म्हटलंय की जे दिसतात ते आणि जे अदृश्य आहेत ते. तर दृष्ट आणि अदृष्ट असे वेगवेगळे त्यासाठी शब्द आहेत. तर हे त्यांना कसं कळलं असेल की जे दिसत नाही असे पण काहीतरी आहेत. आता त्यातही त्यांनी वेगवेगळे क्लासिफिकेशन्स केले आहेत. हे खूपच अमेझिंग आहे की त्यांनी म्हटलंय की हे जे दिसत आहेत आणि जे दिसत नाही आहेत त्यापैकी पण काही जे आहे ते सहज कृमी आहेत, आणि काही जे आहेत ते म्हणजे जे नेहमी असतात, फ्रॉम बर्थ टू डेथ असं त्यांनी म्हटले की जन्मापासून तुम्हाला ते असतात आणि मरेपर्यंत हे असतात. मायक्रोबायोमचं डेफिनेशन जर तुम्ही मॉडर्न मेडिसिन प्रमाणे बघितलं तर एक्झॅक्टली हेच आहे. आम्ही जेव्हा ते पहिल्यांदा वाचलं तेव्हा अक्षरशः ते गूजबम्प्स मोमेंट हे होतं, गूजबम्प मोमेंट, की हे वर्णन आपण इथे वाचतोय, हे तर आम्ही सायंटिफिक लिटरेचरमध्ये नेहमीच वाचतोय आणि त्यात हे म्हटलंय की तुम्हाला पूर्ण म्हणजे जन्मभर ते असतात. दुसरं एक हे आहे त्याचं वर्णन की काही काही जे असतात क्रीमी ते नंतर येतात, म्हणजे जे इन्फेक्शन्स जे होतात तर त्या इन्फेक्शन्समध्ये बऱ्याच वर्म्सचे किंवा जंतांचे त्यांनी वर्णनं केले आहेत की हे दिसत आहेत, आणि जे अदृष्ट आहेत त्यांचे त्यांनी सिम्पटम्स की अनुमानाने त्यांनी हे केलं आहे. तर रक्तज क्रीमी किंवा कफज क्रीमी किंवा असं वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी मायक्रोब्स आणि जंतांचं एकत्र असं कॉम्बिनेशन केलं आहे. मायक्रोबायोम जर आपण बघितलं सायंटिफिक लिटरेचरमध्ये तर त्याचं एक्झॅक्ट डेफिनेशन हेच आहे. त्यामुळे हे आम्हाला जेव्हा पहिल्यांदा आम्ही वाचलं तेव्हा खूप आश्चर्य वाटलं की हे आम्ही बघितलेलं नव्हतं. मी ह्याला एक ॲड करते, म्हणजे त्यांनी सांगितलं सहज, तर त्यांनी एवढं पण त्याच्याबद्दल माहिती दिली आहे की ते बर्थ टू टिल डेथ तुमच्याबरोबर असतात, पण दे आर नॉन इन्फेक्शियस. म्हणजे जे आत्ता त्यांनी मेन्शन केलं की गट हेल्थमध्ये ते मायक्रोबायोमच्या जे कार्य असतात तसं, आणि वैकारिक क्रिमी जे पॅथोजेनिक असतात म्हणजे आजार निर्माण करणारे. तर इतकं अनुमान म्हणजे त्यांनी स्टडी आणि अनुमानाने लिहिलेलं आहे की आम्हाला ते अगदी म्हणजे आश्चर्यचकित झालो आम्ही जे वाचून की अरे हे काय आहे. आणि त्याची म्हणजे अजून माहिती डॉक्टर रश्मी देतील अबाउट आत्ताच्या वेस्टर्न मेडिसिनमध्ये त्याची जाणीव कशी झाली म्हणून. आम्हाला अतिशय आश्चर्य वाटलं हे वाचून की आपण जेव्हा म्हणतो की आपलं सिव्हिलायझेशन किती ॲडव्हान्स्ड होतं, तर दरवेळेस आम्हाला असे रेफरन्सेस जेव्हा मिळतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला जे वाटतंय ना त्याहून खूप जास्त ॲडव्हान्स्ड होतं, आपल्याला अजूनही काहीही माहीत नाही आहे. वी हॅव नॉट इवन स्क्रॅच द सर्फेस असं वाटतं आम्हाला. तर म्हणून आम्ही जेव्हा आता मी मायक्रोबायोलॉजीचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा हेच मॉडर्न मेडिसिनच्या कॉन्टेक्स्टमध्ये आम्हाला शिकवलं होतं की कॉमेन्सॅल्स असतात, पॅथोजेन्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स असतात. आता मी जे क्रीमी म्हटले दॅट इज ट्रान्सलेटेड टू हे की मॉडर्न मेडिसिनमध्ये काय म्हणतात. तर जे कॉमेन्सॅल्स असतात ते जन्मभर असतात आणि ते चांगलं काहीतरी करत असतात. पॅथोजेन्स असतात ते येत जात असतात, इन्फेक्शन्स होतात, जसं कोविडचं इन्फेक्शन झालं ते गेलं, दुसरे इन्फेक्शन झाले गेले, जंत झाले ते गेले. तर तसे इन्फेक्शियस एजंट्स हेच मायक्रोबायोलॉजीमध्ये आम्ही शिकलो होतो. आणि त्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आता ह्यांनी लिहिलंय अदृष्ट म्हणजे दिसत नाही आहे.
तेव्हा ते बघायला काही मायक्रोस्कोप्स नव्हते किंवा काहीही नव्हतं. अनुमानाने त्यांनी लिहिलं की कफज जे आहेत, जे कफात म्युकस मेम्ब्रेनमध्ये आहे, आता ते दिसत नाही आहे क्लिअरली, पण त्याचे सिम्पटम्स बघून पूर्ण त्यांनी वर्णन लिहिलं की हे असं असलं पाहिजे. आणि हेच जेव्हा मायक्रोबायोलॉजीमध्ये आम्ही शिकलो तेव्हा फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी असं अँटोनी व्हॅन लुएनहॉक असे एक खूप नावाजलेले हे डच कर्टन मेकर होते, पडद्यांच्या दुकानात काम करत होते. तर तुम्हाला वाटेल फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी कसे झाले ते, तर ते लेन्सेस बनवत होते काचेचे. तर लेन्सेस कशासाठी की कापडाची क्वालिटी कशी आहे ते काचेच्या लेन्सनी ते दाखवायचे लोकांना, ते विकत घ्यायला यायचे तेव्हा. तर त्यांनी असंच आवड होती त्यांना म्हणून त्यांनी बरेच लेन्सेस बनवले आणि सगळे जेव्हा एक लेन्स वापरायचे तेव्हा त्यांनी 2 लेन्स कंबाईन करून मॅग्निफिकेशन एवढं वाढवलं की 100 पट किंवा 250 पट त्यांनी मॅग्निफिकेशन त्याचं वाढवू शकले. तर तो पहिला मायक्रोस्कोप त्यांनी बनवला आणि इथून मायक्रोबायोलॉजीचा ॲक्च्युली फॉर्मली जन्म झाला की तुम्हाला आता दिसते जे अदृष्ट होतं आधी, जे दिसत नव्हतं. आणि त्यांनी काय केलं की त्यांनी तलावाच्या पाण्याचं एक असं स्लाईडसारखं काहीतरी बनवलं की त्यावरून हे मायक्रोस्कोपच्या खाली त्यांनी धरलं तलावातलं पाणी. तर त्यांना आश्चर्य वाटलं की त्यात त्यांना हलताना दिसले काय जे मायक्रोब्स होते, प्रोटोझोआ त्यांना दिसले. त्यांना माहीत नव्हतं ते काय आहे आणि ते हलत होते. तर त्याचं नाव त्यांनी ॲनिमल क्यूल्स ठेवलं होतं की हे छोटे प्राणी आहेत जे आपल्याला आता दिसत आहेत, जे आधी कधीच दिसत नव्हते. आणि त्यांचं इतकं म्हणजे ते इतके ओपन माइंडेड होते की त्यांना ते कळलं की काहीतरी जिवंत आहे आणि ते हलते आहे. त्यांनी त्याचं पूर्ण वर्णनं लिहिली त्यांनी. आणि इंटरेस्टिंगली जेव्हा मी मायक्रोबायोमचं सांगते ना, तर त्यांनी ते दातामध्ये जे हे असतं म्हणजे त्यांनी एक तर लाळ पण बघितली स्वतःची त्यात, तर त्यातही त्यांना बरेच सूक्ष्मजीव दिसले. तर त्यांना असं धक्का नाही बसला त्यांनी की हे काय असं तोंडात हे आहेत, लिव्हिंग काहीतरी आहे, जिवंत काहीतरी आहे. त्यानंतर त्यांनी डेंटल प्लाक घेतला की दातामध्ये जे असं आपण दात घासायच्या आधी जे दिसतं आपल्याला पांढरा प्लाक, तर तो घेऊन तो पण त्यांनी बघितला असं पाण्यात हे करून सस्पेंड करून. त्यातही त्यांना असे बॅक्टेरिया आणि प्रोटोज हे म्हणजे वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स दिसले त्यांना या मॅग्निफिकेशननी. आणि त्यांना वाटलं अच्छा आपल्या तोंडात पण काहीतरी जिवंत राहते. म्हणजे त्यांची क्युरिओसिटी एवढी हे होती जबरदस्त की त्यांनी हे सगळे वर्णनं लिहून ठेवली आहे. त्यानंतर त्यांनी पुढे जाऊन इतक्या स्टडीज केल्या आणि हे मी सांगते 17व्या शतकातली ही गोष्ट आहे. तर त्यांनी त्यानंतर म्हणजे स्वतःचं हे स्टूल सॅम्पल, युरिन, ब्लड हे सगळं बघून त्यातही त्यांना ब्लडमध्ये तर त्यांना ब्लड सेल्स दिसले आणि युरिन आणि ह्याच्यात पण त्यांनी ॲक्च्युली त्यांचे डिस्क्रिप्शन स्टूल सॅम्पलमधले प्रोटोझोआचे आहेत. तर मायक्रोबायोमची स्टडी, ओरल मायक्रोबायोम, आणि इंटरेस्टिंगली हे वेदांमध्ये लिहिलं आहे दंतक्रिमी हे ऋग्वेदात लिहिलं आहे. आणि हे असे पॅरलल्स बघून आम्हाला म्हणजे इट वॉज जस्ट माइंड ब्लोईंग की हे काय आहे की आम्ही ही नावं ह्याच्यात बघतोय आणि हे आम्ही ह्याच्यात शिकलोय मायक्रोबायोलॉजीमध्ये. तर म्हणजे खूपच आश्चर्य वाटलं आम्हाला. खूपच इंटरेस्टिंग असा विषय तुम्ही मांडताय आणि खूप छान भाषेमध्ये मॅडम सांगतायत. तर खूप इंटरेस्टिंग मला वाटलं की 1.5 किलो मायक्रोबायोम आपल्या शरीरात आहे. तर या मायक्रोबायोमचा नक्की काय परिणाम किंवा काय फायदे आपल्या शरीराला होतात हे तुम्ही आम्हाला अशाच सोप्या भाषेत सांगू शकाल का? हो. तर आपण बघितलं की हे मायक्रोबायोम काय आहे. आता ते आहे तर ते काहीतरी करतच असेल एवढं म्हणजे वेदांमध्ये पण लिहिलंय, संहितेमध्ये पण लिहिलंय की हे जन्मापासून मरेपर्यंत आपल्या बरोबर असतं, तर ते काहीतरी करत असतं. तर तुम्हाला मी विचारलं, कोणालाही आम्ही हा प्रश्न विचारला की शरीरात मायक्रोब्स आहे, एक तर लोकांना हे माहीत नसतं. तर आम्ही म्हटलं की मायक्रोब्स असतात जे बॅक्टेरिया, व्हायरसेस, तर तुम्हाला काय वाटतं ते म्हणजे तुम्हाला आजार हे करत असतील की पॅथोजेनिक असतील की ते मदत करत असतील? तर जास्तीत जास्त लोक म्हणतात नाही पॅथोजेनिकच असतील, आजारच हे करतात ते, कारण इन्फेक्शन्स होतात त्यांच्यामुळे. पण खरं ते अजिबात म्हणजे ते खूप रेअरली होतं. खरं तर ते काय करत असतात की ते आपल्या सेल्सपेक्षाही जास्त नंबर्समध्ये असतात. आणि आपण जर विचार केला की ते काय काय करतात, तर आपलं हृदय काय करतं, आपण किती त्याचे फंक्शन्स हे सांगू शकतो की ते पूर्ण शरीराला रक्त सप्लाय करते, ते रक्ताबरोबर ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट सप्लाय करते आणि परत आणताना कार्बन डायऑक्साईड आणि जे काय टॉक्सिक मेटाबोलाइट्स आहे ते परत आणतं, म्हणजे बेसिकली पंपचं काम करतं. तसं जर आपण मायक्रोबायोमचा विचार केला तर हृदय तर एवढं महत्त्वाचं ऑर्गन आहे, तरी आपण 4-5च फंक्शन सांगू शकतो. मायक्रोबायोमचे फंक्शन्स आम्ही जर सांगायला सुरुवात केली तर आम्ही बरेच दिवस इथेच बसू आपण, इतके वेगळे फंक्शन्स आहेत त्याचे. तर बेसिकली आता थोडेसे सांगते मी की अन्न पचवायला, जसं मी आधी म्हटलं की आपले डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट किंवा आपलं गट त्याच्याच करता लागतं आपल्याला, तसंच हे मायक्रोबायोम पण लागतं की जेव्हा आपलं हे होत असतं तोंडापासून ते आतड्यांपर्यंत डायजेशनमध्ये मदत करत असतात मायक्रोब्स.
तर ओरल मायक्रोबायोम जे असतं ते तोंडात असतात मायक्रोब्स. जसं आपले एन्झाईम्स अन्न पचवायला सुरुवात करतात तसे हे मायक्रोबियल एन्झाईम्स पण आपल्याला मदत करत असतात. सगळ्यात मोठं काम त्यांचं जे असतं अन्न पचवायचं ते गटमध्ये लार्ज इंटेस्टाईनमध्ये असतं. तिथे जे 1.5 ते 2 किलो मी म्हटलं सगळ्यात मोठं मायक्रोबायोमचं प्रमाण तिथे असतं. तर तिथे ते काय करतात की आपण जे खातो त्यातलं फायबर आपल्याला अजिबात डायजेस्ट करता येत नाही. फायबर डायजेस्टिंग जीन्स आपल्यामध्ये नाहीच आहेत ऑलमोस्ट. तर तुम्हाला आता माहिती आहे की फायबर किती महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो की 25 to 30 ग्रॅम्स फायबर सगळ्यांनी खाल्लंच पाहिजे. तर ते कसं पचवणार आहे. आपण जर स्वतः नाही पचवू शकत तर हे पूर्ण डायजेशन फक्त मायक्रोब्स करतात आपल्यासाठी आणि ते डायजेस्ट करून त्यातून खूप चांगले ते केमिकल्स बनवतात ज्यांनी आपल्या आतड्यांची स्वास्थ्य पण चांगलं राहतं आणि आपल्या मेंदूचं सगळंच चांगलं राहतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते मिनरल्स ॲब्झॉर्ब करायला मदत करतात. आता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मिनरल्स म्हणजे आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम. तर तुम्हाला माहिती आहे की किती लोकांना अनिमिया आहे भारतात, किती लोकांना कॅल्शियम डेफिशियन्सी असते, किती लोकांना मॅग्नेशियम डेफिशियन्सी असते आणि आपण गोळ्या घेत राहतो की आयर्नच्या गोळ्या खात राहा. पण ते कुठे जाते. तर ते ना असं म्हणतो आपण की समजा एक लहान मुलगा आहे ज्यांनी कधी बघितलं नाही की पेट्रोल कसं भरतात. त्याला जर आपण सांगितलं अरे जा तू जरा गाडीत पेट्रोल टाक तर तो कुठेही टाकेल. तो घेईल, ते होज घेईल आणि तो खिडकीतूनही भरेल पेट्रोल. तो म्हणेल मी तर टाकलं पेट्रोल, ते गेलंय गाडीत. पण गाडी चालत नाहीये कारण ते कुठेही गेलं तर चालणार नाहीये ना. ते पेट्रोल टँकमध्येच जायची गरज आहे त्याला. तर हे तसं आहे की तुम्ही सप्लिमेंट्स घेताय पण ते जात नाहीये जिथे पाहिजे तिथे. कारण ते जे ॲब्झॉर्प्शनसाठी जे मायक्रोब्स पाहिजे ते नसतात मोस्टली लोकांमध्ये. तर हे मायक्रोब्स आपल्याला मदत करतात ते बरोबर ठिकाणी न्यायला, ॲब्झॉर्ब करायला. म्हणून लोकांना एवढ्या डेफिशियन्सीज आहेत कारण त्यांचे मायक्रोबायोम्स चांगले नाही आहेत. आपण कॅल्शियमच्या पण गोळ्या कितीतरी वर्ष घेतात लोक. म्हणजे एवढी वर्ष का घ्याव्या लागतात. डेफिशियन्सी असेल तर लगेच गेली पाहिजे. तर हे कोणाच्याच लक्षात येत नाही. तर ते ॲब्झॉर्प्शनमध्ये मदत करतात. ते विटॅमिन्स बनवायला मदत करतात. ते आपण जे अन्न खातो त्यातून काही विटॅमिन्स आपल्याला मिळतात पण बरेचसे बी विटॅमिन्स फॉर एक्झाम्पल आणि विटॅमिन के, अर्ध विटॅमिन के. आता विटॅमिन के ब्लड क्लॉटिंगसाठी आपल्याला लागतं. हे सगळे विटॅमिन्स ते बनवत असतात आपल्या पोटात आणि ते मायक्रोब्स आपल्या शरीरात नसल्यामुळे बऱ्याच लोकांना त्याच्या पण डेफिशियन्सीज होतात की तुम्हाला माहिती आहे B12ची डेफिशियन्सी आहे, B6ची डेफिशियन्सी आहे, खूप विटॅमिन्सच्या डेफिशियन्सीज असतात आणि मग काय काय होतं खूप वेगवेगळे सिम्पटम्स दिसतात. तर त्यांनी मग ते विटॅमिन्स मायक्रोब्सनी बनवले पाहिजे जे मायक्रोब्सच नाही आहेत. मग विटॅमिन्सच्या गोळ्या घ्याव्या लागतात आणि त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. तर ते खूप महत्त्वाचं फंक्शन आहे की डायजेशन ते करते आहे, विटॅमिन्स ते बनवतायत, मिनरल्स ॲब्झॉर्ब करतायत, इम्युनिटी जी आपली आहे. तर लोकांना असं वाटतं की इम्युनिटी वाढवण्याकरता आपण काय घेतो, काढे. हल्ली कोविडच्या ह्याच्यात आपण खूप ऐकलंय की इम्युनिटी बूस्टिंग काढा असतं. ते आपण पितो का, इम्युनिटी बूस्टिंग फूड्स खातो का, पोटात गेल्यावर त्याचं फंक्शन कसं होतं. तर 70% आपली इम्युन सिस्टम जी असते ती आपल्या गटमध्ये असते आणि हे मायक्रोब्स असतात ते त्याला ट्रेन करत असतात. ते त्याला शिकवत असतात की नाही हा आहे ना मित्र आहे, हा शत्रू आहे. तर ते झाल्यापासून ते ट्रेनिंग सुरू असतं. ट्रेनिंग जर झालं नाही, ते मायक्रोबायोम नीट नसेल आतड्यांमध्ये तर ते ट्रेनिंग होत नाही. आणि ते ट्रेनिंग आता कोविडमध्ये सगळ्यांनी मास्क घातले, हँड सॅनिटायझर्स वापरले, हे सगळे जे स्टरलायझिंग प्रकार जे आपण केले त्यांनी मायक्रोबायोम सगळ्यांचं खूप कमी झालं आहे आणि ह्यांनी इम्युन सिस्टम ट्रेन झालेलं नाही आहे. त्यामुळे आपण बघितलं की कोविड संपत आल्यावर ते पॅन्डेमिकच्या शेवटी मंकी पॉक्सचे इन्सिडेन्सेस वाढले, RSVचे वाढले, जे आधी कधीच दिसत नव्हते. ते आहेत वातावरणात, ज्याला लोक व्यवस्थित इम्युन सिस्टम त्यांची रेजिस्ट करत होती पण आता नाही करू शकत कारण इम्युन सिस्टम ट्रेनच होत नाही आहे. तर असे खूप फंक्शन्स, मसल डेव्हलपमेंट, म्हणजे बोलत राहू इतके फंक्शन्स आहेत. मेंटल हेल्थवर पण त्याचे खूपच परिणाम आहेत. त्यामुळे असे बरेच मायक्रोबायोमचे खूप इफेक्ट्स आहेत, खूप फंक्शन्स ते हे करतात. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपलं लाईफस्टाईल जे आहे ते इतकं मायक्रोबायोम अनफ्रेंडली झालं आहे की आपण जर बघितलं की आपण दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत अँटी मायक्रोबियल कंपाऊंड्स किती वापरतो. अँटीबॅक्टेरियल हँडवॉश आहे, डिसइन्फेक्टिंग स्प्रेज आहे, म्हणजे उगीच सर्फेसेसवर हे मारत बसायचं. कशाला, कारण आपल्याला कंडिशन केलंय जाहिरातींनी की दिस किल्स 99% ऑफ जर्म्स. पण गरज आहे का मारायची. तुम्हाला सारखं असं दिसते आपल्याला तेरा साबुन स्टुपिड है क्या. त्यामुळे मग मुलांना पण वाटतं की आपल्याला ना 20 सेकंड हात धुवायची गरज नाहीये, काहीतरी शॉर्टकट वापरूया, हँड सॅनिटायझर वापरू किंवा
असं काही कंटिन्युअसली आपण हे मारत असतो मायक्रोब्स, त्यामुळे आपलं मायक्रोबायोम डेव्हलपच होत नाही. आणि त्यांनी मग काय होतं की त्या सेंट्रल किचन जे मी सांगितलंय जिथे हे काम करतात त्यातून येत नाहीये बाहेर जे आलं पाहिजे ते. त्यामुळे सगळे आनंदात नाहीये, पूर्ण परिवार हेल्दी नाहीये त्यात. म्हणजे आपले सेल्स, आपले ऑर्गन्स हेल्दी असूच नाही शकत जेव्हा त्यांना ते न्यूट्रिशन नाही मिळत. तर त्यांनी मग बरेच आजार व्हायची शक्यता होते, कारण काही मिळत नाहीये पाहिजे ते. रश्मी मॅम, तुम्ही खूपच छान शब्दात आणि अतिशय सोप्या पद्धतीने आम्हाला फंक्शन्स काय आहेत मायक्रोबायोमचे हे सांगितले. म्हणजे कितीदा आपण सप्लिमेंट्स कन्झ्युम करत असतो, अनेक बॉटल्स आपण घेतो, पण त्याचा फायदा बरेचदा होत नाही. तर मायक्रोबायोमचा विचारच त्याच्या मागे केला जात नाही, किंवा जरी टेम्पररीली म्हणजे काही काळापर्यंत आपल्याला त्याचा फायदा होतो, पण तो लॉंग टर्म फिक्स होत नाही. तर हे मायक्रोबायोम हा कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस करून तुम्ही खूप छान मुद्दा मांडलाय आणि त्याचा विचार केला गेला पाहिजे. आपण भारतात आता बघतोय की अनेक आजारांचं प्रमाण वाढत चाललंय, म्हणजे डायबिटीज तर आहेच किंवा कॅन्सरचंही प्रमाण वाढतंय. तर मायक्रोबायोम आणि या आजाराचा काही रिलेशन किंवा संबंध आहे का? हो, तुम्ही हा आता अतिशय चांगला प्रश्न आहे हा. तर तुम्ही जेव्हा म्हणता मायक्रोबायोम आणि आजारांचा संबंध आहे का, मायक्रोबायोमचा सगळ्या आजारांशी संबंध आहे. मी तर म्हणेन की सगळ्या आजारांशीच नाही, आपला जो परफॉर्मन्स असतो, आपण किती काम करू शकतो, आपल्याला किती एनर्जी आहे, आपली मेंटल हेल्थ कशी आहे, आणि जे काही कॅन्सरची रिस्क आहे सगळ्यात आता खूपच वाढत चाललंय प्रमाणे, ह्या सगळ्यांवर मायक्रोबायोमचा परिणाम असतो. आणि त्याचं कारण हे आहे की आता मी नुसतं गट मायक्रोबायोम बद्दल बोलले, पण मायक्रोबायोम हे शरीरात सगळीकडे असतं, की स्किन मायक्रोबायोम आहे, ओरल मायक्रोबायोम आहे, आपलं बाकी सगळ्या ऑर्गन्समध्ये पण आहे, लंग मायक्रोबायोम पण आहे. तर आपण जेव्हा म्हणतो की आपल्या शरीराला ते न्यूट्रिशनच मिळत नसेल, की मायक्रोबायोम चांगलं का नाही, आपलं लाईफस्टाईलमुळे आणि आपण जे एवढे अँटी मायक्रोबियल प्रॉडक्ट्स कंटिन्युअसली वापरतोय, आणि आपण नेचरमध्ये काही जसं बाहेर ह्युमन्स काय आहे, प्राणी आहे, आणि जसे प्राणी नेचरमध्ये असतात कॉन्स्टंटली, तसं ह्युमन्स अजिबात नसतात. तर आपण आतमध्येच असतो घरांमध्ये आणि स्टराईल वातावरणात असतो, AC लावलेला असतो आणि पूर्ण अँटीबॅक्टेरियल अँटीमायक्रोबियल वापरलं असतं. त्यामुळे मायक्रोबायोम हे मोस्ट लोकांचं नसतंच चांगलं. आणि जेव्हा हे फंक्शन्स मिळत नाही आपल्या शरीराला, जेव्हा आपल्याला चांगलं पोषण मिळत नाही, तेव्हा सेल्स चांगलं काम करूच शकत नाही. तर त्यांनी काय होतं की आजारांचं प्रमाण मग वाढत जातं. तर हे आपण बघितलंय की जसं जसं स्टराईल होत जातं, जसं जसं आपण फार फ्रॉम नेचर रिलेटेडनेस जसा कमी होतो आपल्या ह्याच्यात, तसं आजारांचं प्रमाण आपण जर बघतोय की आपल्या आजी आजोबांच्या जनरेशनमध्ये किंवा आई वडिलांच्या पण जनरेशनमध्ये डायबिटीस आणि हार्ट डिसीज आणि हे सगळं खूप नंतर दिसायचं आणि रेअरली दिसायचं, सगळ्यांमध्ये होत नव्हतं ते. काही फॅमिलीजमध्ये, आणि ते पण असं 60-70 वयाच्या नंतर किंवा एकदम त्या आईनंतर, जे ठीक आहे की तू आता सेल्स काम नाही करत आहे तेवढे ॲज अ रिझल्ट ऑफ एजिंग. पण आता काय दिसते की आता 30-40, आता कुठल्याही वयाचं काहीच बंधन उरलेलं नाही आहे. लहान मुलांना पण डायबिटीस आहे, प्री डायबिटीस आहे. आम्ही आता डायबेटॉलॉजिस्टशी आम्ही एक संवाद करत होतो, तर त्यांनी पण सांगितलं की त्यांच्या क्लिनिकमध्ये लहान लहान मुलं येत आहेत ज्यांना टाईप 2 डायबिटीस, टाईप 1 पण नाही, टाईप 2 डायबिटीस होतोय. आणि आत्ताच आम्ही नवीन डेटा बघितला NINचा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, त्यात ॲक्च्युली लिहिलं आहे की मुलांमध्ये पण अतिशय जास्त न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज आहेत. आता मुलांची ब्लड टेस्ट कोण करतं, मुलांचं ब्लड प्रेशर कोण चेक करतं, पण ब्लड प्रेशर हाय असलेले खूप ॲडॉलसंट्स आहेत. 10% ॲडॉलसंट्सचं ब्लड प्रेशर हाय असतं. तर आपण जेव्हा बघतो की कोणाला आजार जर दिसायला लागला, की आजार दिसतोय, तिशीत आजार झाला, थायरॉईड झालं किंवा काही हे झालं, ब्लड प्रेशर वाढले, किंवा ते सुरू कधी होते, लहानपणापासून सुरू होते ते, कारण लाईफस्टाईलच इतकी पुअर आहेत, म्हणून हे आजार खूप वाढत चालले. तुम्ही आत्ता म्हणाला टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीस, तर ते समजण्यासाठी टाईप 1 आणि टाईप 2 मध्ये काय फरक आहे आणि गट हेल्थचा त्याच्याशी काय संबंध आहे हे थोडं एक्सप्लेन करून. हो, आता मी जसं म्हटलं की मायक्रोब्सचे खूप फंक्शन्स असतात. आता मी सगळे तर सांगितले नाही, पण त्यातलं एक महत्त्वाचं फंक्शन हे पण असतं की इन्सुलिन बनवण्याकरता पण त्याची मदत लागते. तर त्यात काय होतं, आता टाईप 1 आणि 2 आपण जे म्हणतो, तर टाईप 2 जे आहे ते लाईफस्टाईल किंवा ते जेनेटिक असू शकतं खूप रेअरली, पण ह्यानी काय होतं की ब्लड शुगर नीट रेग्युलेट होत नाही, तर इन्सुलिन रेझिस्टन्स होतो शरीराला. तर इन्सुलिन रेझिस्टन्स होतं म्हणजे काय, की साखर शरीरात कॉन्स्टंटली हाय आहे. आपण जेव्हा जेवण जेवतो, आता जर नॉर्मल लाईफस्टाईल आहे हेल्दी लोकांची, तर ते नाश्ता करतील, तर ते नाश्त्यामध्ये जर फायबर असेल आणि व्यवस्थित हळू डायजेस्ट होत असेल, तर ब्लड शुगर डायजेस्ट झाल्यावर सगळं हळूहळू वाढायला लागते.
म्हणजे हे नॉर्मल असतं की ती हळूहळू वर गेली पाहिजे आणि हळूहळू खाली आली पाहिजे. तर ब्लड शुगर म्हणजे काय, ती आपल्या सेल्ससाठी ते एक फ्युअल असतं की एनर्जी सोर्स असतो, त्याची आपल्याला गरज असते. तर आपण जेव्हा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि असं काही खातो जे एकदम न्यूट्रिशियस आहे, ज्याला पचवायला वेळ लागतो, तर ते नॉर्मल पद्धतीने हळू वर जाते आणि हळू खाली येते आणि त्याच्या रिस्पॉन्समध्ये ते सेल्समध्ये पोचवण्याकरता जी किल्ली असते ते इन्सुलिन असतं. तर ते सेल्स स्वतः घेऊ शकत नाही साखर, तर त्याकरता ती किल्ली असते की इन्सुलिन जेव्हा आपले पॅनक्रियाज बनवतं साखर आहे ते बघून, तेव्हा ती किल्ली ती जाऊन उघडते आणि मग सेल्सना साखर मिळते. डायबिटीसमध्ये काय होतं की लोक खातायत आणि ते असं अन्न खातायत ज्यात फायबर नाही आहे आणि त्यात रॅपिड ब्लड शुगर स्पाइक की शुगर लगेच वर जाते आणि मग आता इन्सुलिन आहे, ठीक आहे, इन्सुलिन बनते, पण ते वर जाते, ते कॉन्स्टंटली वरच आहे, कारण काही ना काही खाणं सुरू आहे ज्यांनी रॅपिड ब्लड शुगर राईज आहे. लहान मुलांमध्ये पण हेच होतं की वरच आहे ब्लड शुगर. मग काय होतं की सेल्स त्या किल्ली ओळखायला नाही लागत, ते कुलूपच बदलतं. ते म्हणतात नाही आम्ही ओळखतच नाही आहे या किल्लीला, की इन्सुलिन पण आहे शरीरात, साखर पण आहे, पण ते तरी पण जाऊ नाही शकत आहे सेल्समध्ये. तर ते टाईप 2 डायबिटीसमध्ये तसं होतं की इन्सुलिन आहे पण ते कामच करत नाही आहे. तसं बरेचदा होतं. टाईप 1 मध्ये काय होतं की पॅनक्रियाज हे बनवू नाही शकत, इन्सुलिन नाही बनवू शकत, कारण शरीर स्वतःलाच रिॲक्ट करायला लागतं, ते स्वतःच्या अगेन्स्टच अटॅक करतं आणि ते पॅनक्रियाजना बनवू देत नाही इन्सुलिन. तर दोन्ही कारणात हेच होतं की इन्सुलिन काम नाही करू शकत. कारणं वेगवेगळी असतात त्याची, पण म्हणून हा फरक आहे. टाईप 1 डायबिटीस एक तर जेनेटिक असतं किंवा लहान मुलांमध्ये जास्त दिसतं. आधी ते खूप रेअर असायचं, पण हल्ली ते खूपच कॉमन होत चाललंय. तर त्याचे स्टॅटिस्टिक्स खूप वाढले आहेत. काही स्टॅटिस्टिक्स ॲड करते. आपल्या मुलांमध्ये किंवा आपल्यांमध्ये लठ्ठेपणा वाढलेलं दिसतंय. आपल्याला त्याची स्टॅटिस्टिक्स माहिती आहे की नाव इट इज अबाउट 20% म्हणजे लठ्ठेपणा. डायबिटीस आत्ता डॉक्टर रश्मीनी माहिती दिली ते आता 2016पर्यंत म्हणजे 2016पर्यंत जे 25 मिलियन होतं, आजच्या काळात इट इज अबाउट 68 मिलियन. म्हणजे आपण डायबेटिक कॅपिटल झालेलं. आता डॉक्टर रश्मीनी ते टाईप 1 टाईप 2चं पण माहिती दिली. तर दुसरं एक फॅक्टर हे पण आहे की जे मायक्रोब्स आहेत त्यांना कार्बोहायड्रेट मेटाबॉलाइज करणारे मायक्रोब्सच तुमच्याकडे नसतील तर ते कसं मेटाबॉलाइज करणार आहे. सो दॅट ऑल्सो इज अन इश्यू दॅट कुड लीड टू. आणि डायबिटीज 1 and 2 बद्दल पण सांगितलं आता, पण आता एक मेजर कॉस्ट म्हणजे आम्हाला एक म्हणजे कितीतरी आम्ही इन्फर्टिलिटी क्लिनिकमध्ये गेलो तर पीकॉस, पीकॉड आणि इन्फर्टिलिटीचे इतके केसेस वाढलेत. तुम्ही कोपऱ्यात बघतात हल्ली IVF सेंटर्स. तर एक रिसर्च पेपरनी म्हणजे स्टडी केला होता की मुली जेव्हा हॉस्टेलला जातात आणि हॉस्टेलचं जेवण तोपर्यंत ठीक आहे, त्यांच्या फॅमिलीमध्ये कधी इन्फर्टिलिटीचा नोंद पण नव्हता, पण जेव्हा हॉस्टेलला गेले आणि तिकडचं जेवण जे काही विदाऊट फायबर आहे काही आहे त्यांच्यात पीकॉस पीकॉडची वाढ दिसली त्यांना. तर आता म्हणजे हा आपल्याला विचार करण्यासारखं गोष्ट आहे की नुसतं जेवण बदलून त्यांची स्वतःचे आरोग्य बदललं म्हणजे चांगल्याहून वाईट. तर कोण हे काम करत असेल तर हा आपला मायक्रोबायोम. PCOS म्हणजे काय तुम्ही सांगू शकाल? तर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम किंवा डिसऑर्डर असं कुठलं पण जे माइल्ड असते किंवा जास्त सिव्हिअर असते, जे इन्फर्टिलिटीचंच कारण बनतं नंतर, तर ह्याचं पण प्रमाण खूप वाढत चाललंय. तर ह्याचं पण हे आहे की आपल्याला न्यूट्रिशन मिळत नाहीये आणि त्याचं एक खूप महत्त्वाचं कारण आहे की मायक्रोबायोमच इनकम्प्लीट आहे किंवा आपलं जे इनव्हिजिबल ऑर्गन ज्याला म्हणतो तो ऑर्गनच नाहीये पूर्णपणे. तर मग हे सगळं डायजेशन कुठून होणार आहे, म्हणून असे आजार खूप दिसायला लागतात. आता तुम्ही जर बघितलं की कॅन्सरचं पण प्रमाण किती वाढलंय. जगात 20 मिलियन केसेस असतात पर इयर. भारतात आता कॅपिटल बनत चाललंय भारत कॅन्सर कॅपिटल. त्याचं कारण हेच आहे की लाईफस्टाईल जी आहे ती एकदमच वाईट डायरेक्शनमध्ये चालली आहे, वाईट दिशेला. आणि जेव्हा आपण इम्युन सिस्टमचं ट्रेनिंग म्हणतो की गटमध्ये होते इम्युन सिस्टम ट्रेनिंग, तर ते अजून एक काय करत असतं की ते इम्युन सेल्सला शिकवत असतं की इम्युन सेल्स जे आहे ते पूर्ण शरीरात हे करत असतात, ते फिरत असतात सोल्जर्ससारखे, जसं पेट्रोलिंग सुरू असतं आणि ते बघत असतात. तर सगळ्यांमध्ये कॅन्सर सेल्स असतात, नॉर्मली सगळ्यांमध्ये असतात, पण ज्यांचं ट्रेनिंग चांगलं असतं इम्युन सिस्टमचं ते सोल्जर्स, जे सेंटिनल्स ट्रेंड असतात आणि ते जेव्हा बघतात कॅन्सर सेल्स तेव्हा ते त्यांना पकडून मारून टाकतात.
पण ज्यांचं इम्युन सिस्टम ट्रेंड नसतं, कारण मायक्रोबायोम चांगलं नाही आहे, तर ते काय करतात, ते ओळखू नाही शकत कॅन्सर सेल्सला. मग कॅन्सर सेल्स अजून ग्रो करतात, त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत चाललंय. हे खूप महत्त्वाचं कारण आहे ज्यामुळे कॅन्सर्स खूप वाढत आहेत. ऑफकोर्स केमिकल्स आहेत एन्व्हायरमेंटमध्ये, ती पण आहेच गोष्ट. पण म्हणजे तुम्हाला असं वाटेल की हे किती अनरिलेटेड आहे ना. कोणी विचार पण नसेल केला की मायक्रोब्स नाही आहे शरीरात, त्यांनी कॅन्सर कसा होऊ शकतो. 90% कॅन्सर ज्यांनी होत आहेत. म्हणजे सगळ्यांना आत्ता हल्ली जे कोडं पडलंय की अरे इतके आजार का वाढलेत, तर विचार करण्यासारखं गोष्ट आहे की काहीतरी आपल्या म्हणजे शरीरात कमी आहे, ज्या कारणाने हे होत नाही. मला आठवत नाही की आमच्या लहानपणी असा व्हायटमिन डी डेफिशियन्सी हा प्रकार होता. आत्ता किती आम्ही ऐकतो व्हायटमिन डी डेफिशियन्सी. आत्ता पण मुलं उन्हात जातात, आत्ता पण खेळतात, पण ते प्रोसेस करायला आहेत का त्यांच्याकडे त्या टाईपचे सूक्ष्मजीव, तो एक प्रश्न आहे. आणि मुख्य म्हणजे बरोबर पद्धतीने ते व्हायटमिन डी त्यांना मिळतंय का, नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला नक्कीच विचार करायला पाहिजे की गट मायक्रोबायोमचा रोल म्हणजे सांगावं तितकं कमी आहे, इतकं म्हणजे त्याचं महत्त्व आहे आणि आजारशी ते खूपच रिलेटेड आहे. सुजाता मॅम, तुम्ही आत्ता सांगितलं की आजारांचं प्रमाण वाढत चाललंय, किंवा रश्मीजींनी सांगितलं की आपलं लाईफस्टाईल चेंज होत चालली आहे. तर रश्मीजी, तुम्ही जो उल्लेख केला तुमच्या बोलण्यामध्ये की मायक्रोबायोमचा उल्लेख हा एन्शियंट काळामध्ये म्हणजे वेदांमध्ये पण उल्लेख त्यांचा आढळतो. तर सुजाताजी, मला तुम्हाला विचारायला आवडेल की अशा कुठल्या कुठल्या एन्शियंट प्रॅक्टिसेस आहेत, ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस, किंवा आपण मराठीत म्हणतो की पारंपरिक पद्धती अशा कुठल्या कुठल्या आहेत, याचं आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. हो, जसं त्यांनी सांगितलं की क्रिमी ह्याचा उल्लेख बरेच वेदांमध्ये आहे, संहितामध्ये आहेत, तसाच उल्लेख आपला आता मिलेट्सचे पण उल्लेख आहेत. म्हणजे असं फूड हिस्ट्रीमध्ये म्हणजे कळतं की भात, गहू हे सगळं नंतर आलेले खाद्यपदार्थ आहेत. बेसिकली बार्ली, म्हणजे जे आत्ता काय म्हणतो आर्किओलॉजिकल एक्सकवेशन्स करतो, तर बार्ली आणि नंतर मिलेट्स ह्या गोष्टी म्हणजे अन्न स्वरूपात आपल्या पारंपरिक पद्धतींमध्ये होतं. आपल्याला माहिती आहे PM मोदींनी 2 वर्ष आधी खूप प्रयत्न करून इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्सचं आयोजन केला होता. म्हणजे त्याचं प्रोत्साहन दिलं होतं, सगळी ग्लोबली आपण त्याचा प्रसारही केला, सगळं केलं. पण त्याचा आपण कितपत फायदा घेतो. मी तुम्हाला एक गमतीदार गोष्ट सांगते. आत्ता मी एका मिलेट कॉन्फरन्सला गेले होते आणि मिलेटचं कॉन्फरन्स झालं आणि सगळे आम्ही हे झालं म्हणजे बोलणं चालणं सगळं झालं आणि मग ते म्हणाले वी आर रेडी फॉर लंच. तर मी खूप आनंदात गेले तिथे त्या लंचमध्ये की बघायला की मिलेट्स हे काय मला वेगळे पदार्थ दिसतात. आणि मी अगदी म्हणजे हे झाले, आश्चर्यचकित झाले की एकही पदार्थ मिलेटचा नव्हता. म्हटलं मिलेट कॉन्फरन्स, आणि मी नोंद करून आले, म्हणजे आय गेव देम द फीडबॅक की असं होऊच शकत नाही की तुम्ही मिलेट कॉन्फरन्सला बोलावता आणि मिलेटचा एकही पदार्थ दिसत नाही. तर आपल्याला ॲक्च्युली डॉक्टर खादरवल्लींचा पण मला उल्लेख करायचा आहे, कारण त्यांनी खूप प्रयत्न करून मिलेट्सचे बरेच फायदे सांगितले लोकांना आणि सुश्रुत संहितामध्ये त्याचा उल्लेखही आहे. कुधान्य, समधान्य त्या नावाच्या खाली आपले मिलेट्सचे सगळे माहिती त्यांनी त्याच्यात दिलेली आहे. आणि मिलेट्स हा सिव्हिलायझेशनचं पहिलं अन्न कसं आहे, कारण हा मिलेट्सचे वेगवेगळे फॉर्म्स प्रकार म्हणजे इथे जे मिळतात ते नाही, पण वेगवेगळे प्रकार बाकीच्याही देशांमध्ये दिसलेले आहेत. सो तो एक जर्नी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की इट इज एन्शियंट ट्रेजरच आहे आपल्याला, जे आपल्याला जपून ठेवायला पाहिजे आणि ते आपल्या थाळीमध्ये इन्कॉर्पोरेट करायला पाहिजे. जसं कोडो मिलेट आहे, फॉक्सटेल मिलेट आहे, लिटल मिलेट आहे, बार्नियार्ड मिलेट आहे आणि ब्राऊन टॉप मिलेट आहेत. हे सगळे तर त्याच्यातले देणारे फायदेचे म्हणजे मिलेट्स दॅट गिव्ह बेनिफिट्स, आरोग्य सुधारणारे मिलेट्स आहेत. त्यांचे वेगवेगळे आहेत फंक्शन्स. जसं काय फॉक्सटेल मिलेट आहे, तो आत्ता आपण बोललो ॲनेमिक आहेत मुलं, मालनरिष्ठ, ॲनेमिक, आयर्न डेफिशियन्सी, त्याच्याकरता उत्कृष्ट धान्य आहे. कोडो मिलेट डायबिटिक लोकांना खूप छान आहे. लिटल मिलेट आत्ता मी उल्लेख केला पिकॉड रिप्रोडक्टिव्ह सिस्टमसाठी खूपच चांगलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जुन्या पारंपरिक पद्धतींमध्ये होतं. आता दुसरं गोष्ट म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये आपलं सकाळी लवकर उठणे, अंघोळ करणं. आता ह्याला
वेस्टर्न इन्फ्लुएन्स मार्केट करते की टेक अ कोल्ड शॉवर, गार पाण्यात आंघोळ करा, तुमची डोपामिन वाढेल. तर हे पद्धत होतं आमच्याकडे. आता आपल्याला तिथून म्हणजे पाश्चात्य पद्धतीने आपल्याला कळून घेण्याची गरज आहे का? मग उठल्याबरोबर व्यायाम करणे तो पण होता. अगेन योगा आपलं विभाज्य भाग होता आपल्या पारंपरिक पद्धतीने, पण प्रमोट केला गेला तो वेगळ्या तऱ्हेने. आपल्याला आणलं गेलं ते अमेरिकेने आपल्याला इंट्रोड्यूस करून दिलं योगाशी. खाण्यापिण्याच्या पद्धती, थाळी आपली जी ट्रेडिशनल थाळी होती ते परिपूर्ण होतं. त्याच्यात भाजी होती, फायबरच्या गोष्टी होत्या, भाकरी किंवा मिलेट्सच्या प्रकार होते, मग चटण्या होत्या वेगवेगळ्या, आणि ताक जे आत्ता आम्ही प्रमोट करतो. यावर्षी ॲक्च्युली मायक्रोबायोलॉजी सोसायटीनी फर्मेंटेड फूड्स प्रमोशनमध्ये सगळ्यांना ताक प्यायला सांगतायत. सो ह्याची ॲक्च्युली गरज आहे का? आपल्या पद्धतीमध्ये होत्या या पारंपरिक पद्धतीमध्ये. आणि म्हणजे सर्कॅडियन रिदम, मी जे म्हटलं सकाळी उठून लवकर, रात्री झोपतो आपण, तोही एक ठराविक वेळेत झोपतो. त्याच्या आधी 2 तास जेवण व्हायच्या आपल्या, कंप्लीट व्हायच्या. त्यामुळे पचनासाठी एक वेळ होता तो. एकादशी, द्वादशीचं फास्टिंग, एकादशीचं फास्टिंग आपल्याला माहिती होतं. आत्ता जे इंटरमिटेंट फास्टिंगच्या वेगवेगळ्या प्रकारांनी खपतं आहे, तो आपल्या याच्यात पारंपरिक पद्धतीमध्ये होत्या. दर महिन्यात आपण 2 वेळा एकादशीचा फास्ट म्हणजे उपवास करायचो. आणि आत्ता जे उपवासाचे फॅड असतात की अमुक खिचडी करा तमुक, तसं न करता फळांवर किंवा पाण्यांवर आहारच होता. मग तो उपवास सोडताना दुसऱ्या दिवशी द्वादशीला तो लवकर असायचा आणि पातळ काहीतरी, म्हणजे जसं म्हणतो मऊ भात किंवा कांजी, ह्या प्रकारांनी सोडायचो. मी एक म्हणजे जस्ट आता स्टडी बेसिसमध्ये बघते तर कर्नाटकमध्ये ॲक्च्युली, म्हणजे आय हॅव टू, मला अजूनही सगळ्या स्टेट्सच्या बघायचे आहेत, पण पद्धत अशी होती की त्यांच्या घराच्या मागे असं म्हणजे नुसतं ग्रोईंग इन द वाईल्ड म्हणजे असंच उगवणारे भाज्यांमध्ये ते शतावरी, गुडूची, ब्राह्मी हे सगळं वाढवायचे असेच. आणि दररोज त्याचे 1 किंवा 2 पानं त्याची एखादं चटणी बनवून ते ताटलीत वाढायचं. म्हणजे तुमची इम्युनिटी तिथे वाढली. आपण शेतकरी होतो, शेतात काम करायचो, तेव्हा पण आपली सगळी मायक्रोबायोमशी देणं घेणं होतंच. मग पेट्स म्हणजे जनावरं, गाई, म्हैस सगळ्यांच्या घरी असायचा, कुत्रा पाळलेला असायचा, तोही आहे. मग वनस्पती त्याच्यातनं सुद्धा मिळालेलं. त्यामुळे आपण तसे सगळे परिपूर्ण होतो. एक वेदातला एक श्लोक आहे, समदोष सम अग्निश्च सम धातू मलक्रिय प्रसन्नात्मे इंद्रिय मन इति अभिज्ञत्यते. म्हणजे काय? कोण स्वस्त आहे या जगात? ज्याच्याकडे सगळे दोष म्हणजे त्रिदोषचे म्हणतो आपण, वात पित्त कफ, ते सगळं समप्रमाणात असतं, म्हणजे बॅलन्स्ड असतं. समदोष आणि सम अग्निश्च, डायजेस्टिव्ह फायर म्हणजे जी अग्नी, पचन कार्याची अग्नी, ती व्यवस्थित असते. मग समधातू, ज्या धातूंनी आम्ही बनलेलो आहोत. मलक्रियेचा पण एक उल्लेख आहे, म्हणजे जिथे तुम्ही एक्सक्रीट व्यवस्थित करतात, तोही भाग आहे. प्रसन्न आत्मे, सोल म्हणजे ते आत्मा तुमची आनंदी आहे, इंद्रिय आनंदी आहेत, काम आहे, आणि मन आनंदी आहे. त्या अशा माणसाला आपण स्वस्थ म्हणतो, म्हणजे हेल्दी म्हणतो. तर मेडिटेशन हा प्रकारही आपल्याकडे होतो, ज्या पारंपरिक गोष्टी, आणि आत्ता ते स्ट्रेस रिडक्शनसाठी म्हणून प्रमोट केला जातो. मला ह्यात जरा ॲड करायचं आहे. कोणाला ॲक्च्युली विचारलं ना कुठले मिलेट्स तुम्ही खाताय, हो आम्ही मिलेट्स खातोय, माहीत पण नसतं त्यांना. ते म्हणतील हो आम्ही ना ज्वारी किंवा रागी, जास्तीत जास्त नाचणी किंवा बाजरा. त्यांना हे पण माहीत नसतं की हे सीझनल आहे, की बाजरा जो आहे तो हीटिंग असतो, तो हिवाळ्यात खायचा असतो. ज्वारी जी आहे ती कूलिंग प्रॉपर्टीज असतात, ती उन्हाळ्यात खायची असते. असं त्याचे हे आहेत. आणि जे डॉक्टर खादरवल्ली म्हणाले आणि जे प्राईम मिनिस्टर मोदी म्हणाले, हे ते मिलेट्सच नाही आहेत. ते पॉझिटिव्ह मिलेट्सबद्दल बोलत होते, जे सुजातांनी आत्ता सांगितले की फॉक्सटेल, ब्राउन टॉप, बार्नयार्ड, लिटिल मिलेट, तसे हे 5 मिलेट्स.
तर हे मिलेट्स खाऊन अतिशय चांगले हेल्थ बेनिफिट्स आहेत त्याचे, कारण ते न्यूट्रिशनली खूप रिच पण आहे आणि ते उगवण्याकरता हार्डली काही पाणी पण कमी लागतं. ते 60 दिवसात त्यांचं पूर्ण उत्पादन होतं. जसं गहू आणि ह्याचं जसं खूप लांब आहे, खूप जास्त पाणी लागतं आणि त्यांनी तेवढे न्यूट्रिएंट्स पण मिळत नाहीत. तर ह्यांनी उलट खूप जास्त न्यूट्रिएंट रिच आहेत ते, आणि ते इंट्रिन्सिकलीच ते हे आहेत काय पेस्ट रेझिस्टंट, त्यामुळे त्याला पेस्टिसाइड्स लागत नाही ग्रो करायला. आणि ते प्रोटीन रिच पण असतात, की तुम्हाला वाटतं की माझ्या डाएटमध्ये मी प्रोटीन कुठून आणू. सगळ्यांना हा प्रश्न असतो, कुठून आणू. मिलेट्स जर तुम्ही ग्रेन्स म्हणून निवडले, की धान्य म्हणून, भरड धान्य याला म्हणतात, की तुम्ही गव्हाच्या किंवा तांदूळाच्या ऐवजी, तर त्यातून प्रोटीन पण मिळेल, तुम्हाला पाहिजे ते मिनरल्स विटामिन्स पण मिळतील. तर ते अतिशय न्यूट्रिशियस असे आहेत. ह्याबद्दल लोकांना माहितीच नाही आहे. आणि हे भारताची अतिशय चांगली परंपरा होती. जवळजवळ 300 मिलेट्सचे प्रकार होते. हे सुजातानीच मला सांगितलं, की आता आपल्याकडे तेवढे उरलेलेच नाही आहेत, त्याहून खूप कमी उरले आहेत. पण बरेच हरवले आणि जे जपून ठेवले ते किमान 50 किंवा 60 व्हेरायटीचे आहेत फक्त. सुजाताजी, मग तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की असे कुठले इझिली मिळणारे मिलेट्स आहेत मार्केटमध्ये जे खरं तर आपण जास्तीत जास्त ग्रहण करायला हवंय? हो, सांगते ना. त्याच्यात ज्वार, बाजरी आणि नाचणी तर सगळ्यांना माहिती आहे. बरेच लोक आत्ता त्यांच्या डाएटमध्ये वापरतात. नाचणीचे गुण आहेत अतिशय, कारण त्याच्यात कॅल्शियम आहे, आयर्न पण आहे. पण कॅल्शियम इज द फॅक्टर ज्याच्यावरनं तो बोन्ससाठी खूपच महत्त्वाचं आहे. बाजऱ्याचं गुण जसं आपण म्हटलं ते सीझनल आहे, पण ते ग्लायसेमिक इंडेक्ससाठी चांगलं आहे. पण आत्ता मी जे म्हटले जे 5 पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत ते लगभग सगळे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, म्हणजे सहज तऱ्हेने तुम्हाला मिळू शकतात. त्याच्यात कोडो मिलेट आहे आणि ब्राऊन टॉप, लिटल मिलेट, बार्नियार्ड मिलेट आणि तुमचं फॉक्सटेल मिलेट. ह्या पाचही का ह्यांच्यावरती महत्त्व आहे, कारण मी तुम्हाला परत एक इन्सिडेंट सांगते. एक आमचे म्हणजे ओळखीचे होते, त्यांना एकदा म्हणजे गाल ब्लॅडरचं ऑपरेशन वगैरे सगळं झालं आणि तरी पॅरामीटर्स नीट नव्हते होत. तर त्यांना जेव्हा नीट नव्हतं होत, त्यांच्या मिसेसनी मला कॉल केला आणि म्हणाली, तुम्ही इतकं कौतुक करतात मिलेट्सचं, तर मिलेट्सनी काही परिणाम होणार का? म्हटलं हो, नक्कीच होईल, ट्राय करून बघा. आणि त्यांनी ते मिलेट्स वापरले. आता मिलेट्सची गंमत आहे की त्याला वापरण्याची एक ठराविक पद्धत आहे, मी जे तुम्हाला सांगते थोड्या वेळाने. पण त्यांनी जेव्हा ही वापरली मिलेट्स, त्यांचं चक्क 2 महिन्यानंतर फोन आला आणि म्हणाला इट वर्क्स. आणि मला तेवढाच एक टेस्टिमोनियल पुरेसं वाटलं, कारण दे हेल्प यू ट्रीट आजार, म्हणजे ते आजार बरे करण्यासाठी आहेत म्हणून ते पॉझिटिव्ह आहेत. ज्वार, बाजरा आणि नाचणी याला न्यूट्रल मिलेट्स म्हणतात, कारण ते तुमची आत्ताची जी कंडिशन आहे त्याला तसंच मेंटेन करतात, वाईट होऊ देत नाही. तर ह्या सगळ्या पॉझिटिव्ह मिलेट्स तुम्हाला बरं व्हायला मदत करतात. मिलेट्सबद्दल तुम्ही आम्हाला एवढी छान माहिती सांगितली. त्याच्यानंतर पारंपरिक पद्धती आपल्या कुठल्या आणि अतिशय समृद्ध होत्या याच्याबद्दल तुम्ही सांगितलं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की आपण कुठले कुठले अन्नग्रहण करताना खरं तर तोटे आपण करतो, किंवा अन्नग्रहण करताना कुठल्या पद्धती अनुकरण करत होतो पूर्वी. तर मग मला विचारायला तुम्हाला आवडेल की अशा कुठल्या अन्नग्रहण करण्याच्या चुकीच्या पद्धती आपण वेस्टर्न कल्चरमुळे आपल्या अंगीकार करत आहोत, याचे आपल्याला खूप नुकसान होतं. वेस्टर्न कल्चरमध्ये जाण्याच्या आधी मी तुम्हाला आत्ता मिलेट्स बाबतीत बोलत होते आणि हे पॉझिटिव्ह मिलेट्सबद्दलही बोलले. आता साधं मिलेट्स खाण्याच्या पद्धत पण चुकीच्या आहेत. लोक आता ऐकून माहिती आहे त्यांना की मिलेट्स खायचं आहे आपल्याला, तर काही लोक त्याचा प्रयोग करतात आणि मग आमच्याकडे येतात आणि सांगतात, अरे आम्हाला पोट दुखतं आहे, आम्हाला डायरिया झालं आहे, आम्हाला पोट दुखतं आहे, तुमच्या मिलेट्स काय आमच्यावरती काम करत नाही. पण मग आम्ही जेव्हा त्यांना विचारतो की अरे तुम्ही कशा तऱ्हेने ते मिलेट्स वापरतायत, तर तेव्हा त्या लक्षात येतं की ते बरोबर पद्धतीने वापरलं नाही गेलं तर त्याचा त्रास होतो. आणि त्याचं एक कारण आहे की जसं आपल्याला गहू किंवा तांदळाला एक कवरिंग असतो, हस्क जे म्हणतो आपण, वरचा जो असतो, ह्या भरड धान्याला तसं काही नसतं. पण कीटकांना बाहेर ठेवण्यास करतात ते स्वतःच्या अंगी एक फायटोन्यूट्रिएंट तयार करते, जेणेकरून त्यांना कीटक त्यांच्याकडे येत नाही, जवळ येत नाही, म्हणजे इट्स इन सेल्फ डिफेन्स. तर त्या कीटकनाशक कवच आपण जेव्हा खातो तेव्हा आम्हाला त्रास होणं साहजिक आहे.
तर ते कसं काढायचं म्हणजे त्याला भिजत घालणं हे महत्त्वाच्या गोष्टी. त्याला भिजत घालून आपल्याला 6 ते 8 तास भिजत घालून मगच त्याच्यावर जे काही प्रक्रिया करायचं आहे ते करायचं आहे. म्हणजे अन्नासारखं जे वापरायचं आहे ते 6 तासात तो बाहेरचं कवच विरघळून पाण्याबरोबर आणि ते पाणी चांगलं होतं आणि मग म्हणजे कन्वर्ट होतं न्यूट्रिशनमध्ये आणि ते तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे अजून कुठल्या कुठल्या आपण चुकीच्या पद्धतीने अन्न ग्रहण करतो आपण? अजून सुजाता आता जे म्हणाली आहे त्याला फायटिक ॲसिड म्हणतात. तर हे फायटिक ॲसिड त्यातून निघतं. तर हे असे अँटी न्यूट्रिएंट्स असतात कुठल्या पण प्लांट बेस्ड फूड्समध्ये. कारण झाडांना कशा करता हे करतात की स्वतःला डिफेंड ते फक्त केमिकलीच करू शकतात, केमिकली किंवा फिजिकली जास्तीत जास्त, की काटेच आहे किंवा असं काही आहे. तर जेव्हा ते केमिकली स्वतःला डिफेंड करायचा प्रयत्न करतात तर त्यामध्ये अशा एन्झाईम्स, असे केमिकल्स असतात जे असं एन्श्युअर करतात की तुम्ही त्याला पचवू नाही शकणार. जसं डाळी आहेत, बीन्स आहेत, हे आहे जसं वाटाणे आहेत किंवा छोले किंवा असं काही आहे. तर त्याला रात्रभर भिजवून जर ठेवलं तर आपण ते अँटी न्यूट्रिएंट्स त्याचे शांत करून त्याला मग आपल्याला ते पचवता येतं. तर लोकांना हे असं शॉर्टकट की आम्हाला मिलेट्स खायचे, आत्ताच्या आत्ता त्याला शिजवा आणि खा. तर ते अँटी न्यूट्रिएंट्स त्यात असल्यामुळे त्यातून जो फायदा मिळाला पाहिजे तो फायदा मिळतच नाही, उलट अजून नुकसान होतं की तुम्हाला ते अँटी न्यूट्रिएंट्स तुम्हालाच अटॅक करतायत. तर म्हणून आपण जे प्राचीन पद्धती जे आपण जे म्हटलं जे एवढ्या श्रीमंत आहे तर त्यात खूप काय काय आहे जे मानवी एव्होल्युशन जे आहे त्यात आपण कुकिंग कुठे आधी होतं, फायरचं इन्व्हेन्शन, त्यानंतर जे शिजवणं आणि त्यानंतर हे पण आहे की फर्मेंटेशन, स्प्राउटिंग. तर हे सगळे प्रोसेसेस जे आहे ते न्यूट्रिएंट्स बायो अवेलेबिलिटी वाढवण्याकरता पण आहेत आणि अँटी न्यूट्रिएंट्स कमी करण्याकरता पण आहेत. तर दोन्हीचा परिणाम असा होतो की तुम्हाला खूप चांगलं न्यूट्रिशन त्यातून मिळते. तर ह्या दोन्ही कंबाईन करून आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा आपल्याला ते सगळं पोषण ह्यातून मिळते. की असंच मिलेट्स खायचे म्हणजे आम्ही ज्वारी बाजरी केव्हाही खाऊ आणि झालं मिलेट्स खाल्लं ते टिक बॉक्सेस नुसते चेक होत आहेत की हो हे झालं हे झालं. तसं आपल्या पोटात होत नसतं. आपल्या गट हेल्थमध्ये तसं होत नाही. आपलं मायक्रोबायोम पण तसं पाहिजे, डायजेशन पण तसं पाहिजे आणि नीट बनवले पण पाहिजे. आपण जेव्हा आपल्या पारंपरिक पद्धतींच्या श्रीमंतीबद्दल बोलतो तेव्हा जर तुम्ही विचार केला की मकर संक्रांतीचा सण, तर आम्ही जेव्हा मायक्रोबायोमसाठी लोक जेव्हा आमच्याकडे येतात की आम्हाला कुठला पण आजार आहे आणि तो बरा करायचा, तर आम्ही त्यांना म्हणतो की तुमचं मायक्रोबायोम दुरुस्त करायची गरज आहे. तर कसं करायचं की तुम्ही असं आम्ही जे काय त्यात सांगतो की तुम्ही मल्टी कलर्ड फळं भाज्या खा, की रेनबो डाएट त्यात दिसलं पाहिजे. तुमच्या ह्याच्यात मिलेट्स असले पाहिजे, तुमच्या ह्याच्यात सीझनल आणि लोकल फळं असली पाहिजे. आम्ही जे काय त्यात सांगतो ना, तर असं एकदा वाटलं जेव्हा संक्रांत होती तेव्हा की मला वाटलं हेच सगळं संक्रांतीला आपण एक्झॅक्टली तेच करतोय जे आम्ही लोकांना सांगतो. तर म्हणजे इतके बॉक्सेस त्यात टिक होत होते आणि आम्हाला वाटलं हे कसं झालं की असा सण डिव्हाइसच कसा झाला की तुम्ही भोगीची भाजी बनवताय ज्यात पूर्ण रंगीबेरंगी सीझनल भाज्या आहेत, त्यात मिलेटची भाकरी आहे, तुम्ही फळं एक्सचेंज करताय की ते म्हणजे ऊस आणि बोरं जे एकदम सीझनल आहे मातीच्या भांड्यात तुम्ही दुसऱ्यांना देताय, सोशलायझिंग आहे त्यात. आणि हे सगळं करून त्यात तिळगुळाचे लाडू, अमेझिंगली तिळगुळाच्या लाडूमध्ये कॅल्शियम असतं आणि तिळात कॅल्शियम खूपच हाय असतं. कॅल्शियमसाठी काय लागतं, ते ॲब्झॉर्प्शनसाठी लागतं मॅग्नेशियम जे गुळात असतं. आणि अजून एक काय लागतं, व्हिटॅमिन डी. त्यासाठी काय करतो आपण, पतंग उडवतो, माइल्ड सनलाईटमध्ये जाऊन पतंग उडवतो. मी नाही म्हणते त्यांना माहीत ऑब्व्हियसली नसेल की हे सगळं होते त्यातून, पण काहीतरी तब्येत सुधारते हे तरी ऑब्झर्वेशननी, अनुमानांनी, इन्फरन्सेसनी हे कोलेट केलेलं कितीतरी सेंचुरीजचं आपलं ज्ञान आहे. आता किती जुनं आहे ते तर निलेशजी आणि रूपा भाटीजी तर आता खूपच त्यांचं टाइमलाईन बघून अतिशय म्हणजे धक्का. 14,000 वर्षापूर्वीचं. तर हे सगळं कोलेट केलेलं जे ज्ञान आहे ते तुमच्या थाळीवर आणि तुमच्या ट्रेडिशन्सवर अशा पद्धतीत येतं की ज्यांनी मायक्रोबायोम एनरिच होतं. आम्हाला ते जेव्हा बघितलं तेव्हा मला वाटलं लहानपणी हे कारणं आम्हाला कळली नव्हती, म्हणून कितीतरी लोकांनी हे सगळं सोडून दिलेलं आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठून आपल्याला दिलं जातं काय, नीमचे पानं गुळात वाटून. का फक्त गुढीपाडव्याच्या दिवशी का, कारण तो सीझन, त्या सीझनचं फळ म्हणजे फुलतो तेव्हा ॲक्च्युली नीम बहरतो आणि त्याकरता तेव्हा वापरला जातो. आणि त्याची मागचं रिझन असं पण आहे की तुमची इम्युनिटी येत्या, आता उन्हाळ्यात काय काय येतात तुम्हाला, पुरळं, मिझल्स, ज्वर, त्या सगळ्या येतात. तर ते सगळं त्यानिमित्त होऊ नये म्हणून तुम्हाला त्या नीमची पानं दिली जाते. आता नॉर्थमध्ये कल्चर आहे होळीच्या दिवशी कांजी बनवायची, फर्मेंटेड आहे तो.
ते कशासाठी? इम्युनिटी वाढवायची. सगळ्यांना फक्त ते होळीच्या दिवशी भांग आठवते, पण कोणाला ह्याची आठवण येत नाही. म्हणजे जे गरजेचं आहे आपल्याला इम्युनिटी वाढवण्याकरता. दिवाळीत इतकी फराळ कशासाठी? कारण तो सीझनही तसा आहे. आपल्याला तेव्हा मेदयुक्त हवेत, कारण शरीराला त्याची गरज असते, थंडी असते, त्यामुळे त्याची तेव्हा गरज आहे त्याप्रमाणे. तर अशा सगळ्या गोष्टी आपण म्हणजे पारंपरिक गोष्टी आहेत. पण आपण आत्ता चुकीच्या पद्धती म्हणजे काय? आता आम्ही सांगतो की घरची थाळी खा, पण तुम्ही हॉटेलमध्ये गेला, आजचं स्पेशालिटी राजस्थानी थाळी, तो 32च्या 32 व्हरायटीजच्या भाज्या ठेवतो. खरं काय ते आपल्या परंपरेचं आहे, ते तर जास्त लठ्ठपणा वाढवण्याच्या मार्गेने आम्हाला नेतो आहे. त्याच्यात एवढं क्रीम, एवढं फॅट आणि हे सगळं घातलेलं असतं त्याच्यात. तर खरोखरच ती पद्धत आहे का? तर आपली जे जुनी पद्धत थाळीची होती त्याच्यात सगळे अप्रोप्रिएट म्हणजे बरोबर मापाचे होते, प्रमाणात होते. एवढं वरण, एवढं भात, भाजी, चटणी सगळं, आणि छास म्हणजे ताक नंतर पिण्याचं. आणिक एक पद्धत आपल्याला पारंपरिक म्हणजे आत्ता जे आपण कधी मुलांना बघत नाही पाळताना, जेवणाच्या आधी आपण एक देवाला प्रार्थना करायचो. आता सगळे डिजिटली इन्वॉल्ड आहेत, पण ते पाश्चात्य पद्धतीप्रमाणे माइंडफुलनेस वाईल ईटिंग असा विकला जातो आपल्या देशात. तर हे अशी गंमत आहे, पण ते सगळं आपल्या मायक्रोबायोमशी रिलेटेड आहे. आणि हे आपल्या जुने म्हणजे पूर्वज त्यांना माहिती होतं, ते ओळखत होते आणि त्यांनी उल्लेखही केला. आपल्याला फक्त नुसतं जागे व्हायचे. आणि सुजाता, मी अजून यावर ॲड करू इच्छिते की आपण जर चुकीच्या प्रॅक्टिसेस विचार केला की आपण खाण्याबद्दल काय चुकीचं करतो, दिवसाची सुरुवात आणि दिवसाची शेवट दोन्ही चुकीच्या होतात. कारण आपण जर बघितलं की सगळे काय करतात, सकाळी सकाळी उठून सगळ्यांना चहा आणि बिस्किटं लागतात. म्हणजे आपण आपलं गट ॲसिडिक करतोय, सुरुवातच चुकीची करतोय. की आपण जिथे पाण्याने सुरुवात केली पाहिजे किंवा जास्तीत जास्त कुठल्या तरी म्हणजे डिटॉक्सिफाईंग ड्रिंकनी सुरुवात केली पाहिजे, की जिऱ्याचं पाणी किंवा काहीतरी ज्यांनी डायजेशन पचनात आपल्याला मदत होईल, ज्यांचं चांगलं नाही आहे त्यांच्याकरता. त्याऐवजी आपण सुरुवातच चहानी करतोय. आणि ही प्रॅक्टिस भारताची नाही आहे, तर ही प्रॅक्टिस आलेली आहे बाहेरून. तर बिस्किटं म्हणजे परत साखर जनरेट होईल, चहानी ॲसिडिक होईल गट. सुरुवातच दिवसाची वाईट होते. आणि शेवट जर आपण बघितली तर लोकांना असं वाटतं पण फळं खाणं म्हणजे खूपच चांगलं काम आहे. तर ते दिवसाच्या सुरुवातीच्या भागात खाल्लं तर खूप चांगली गोष्ट आहे. फळं खूप लवकर पचतात आणि ते साखर रिलीज करतात. त्यामुळे फळं ही दुसऱ्या अन्नाबरोबर खायची नसतात कधीच. तर हे जे जेव्हा जेवणानंतर खातात लोक, तर त्यांनी काय होतं की जेवणाच्या वर जाऊन ते बसतात आणि मग ते सडतात. कारण अन्न तर पचलेलं नसतं, अन्न पचायला वेळ लागतो, बाकी सगळं अन्न पचायला. आणि मग फळं त्याच्या वर जाऊन बसले तर ते सडतात तिथे. त्यामुळे आपल्याला वाटतं की आपण खूप हेल्दी काहीतरी केलंय, पण त्याचं असं कॅस्केडिंग इफेक्ट दिवसभर होत असतो की सुरुवातही चुकीची झाली आहे, शेवटही चुकीची झाली आहे. मायक्रोबायोमची पूर्ण वाट लागते त्याने. मी जे डॉक्टर रश्मी म्हणाल्या त्याच्यात आणि भर घालायचं म्हणजे आपण हल्ली ते मुलांना ज्यूसेस देतो आणि मग सॅलड खातो. रात्री मला बारीक व्हायचं, सॅलड खाऊया, ते पण पचत नाही. दुधात आपण बरेच काय शिजवतो, तोही चांगला नाही आहे. दुधात गूळ मिसळवतो, तोही विरुद्ध अन्न धरला जातो. आणि तुम्ही बघता की ते फाटतंच, दूध गुळ घातलं की फाटतं. मग कसं काय गुळाचा चहा तुम्ही म्हणताय? आणि स्विगी झोमॅटोच्या काळात मुलं कधी 12 वाजता ऑर्डर करा, खा, म्हणजे पचन होऊ शकतात का त्या जेवणाचे? तोही एक विचार करण्यासारखा आहे की तेव्हा त्या वेळेला आपली पचनशक्ती आहे का त्या पचवायला. ह्याच्यात मासे पण म्हणतात, आम्ही नॉन व्हेजिटेरियन नाही आहोत, मासे पण दुधात. हल्ली काय झालं आहे की ते आपल्या जेवणांना क्रीमी करण्याच्या मागे बरेच वेळा दुधात म्हणजे ग्रेव्हीजमध्ये त्याच्यात दूध ओतलं जातं की ते पनीर टिक्का मसाला साधारण तुम्ही म्हणताय, साधारण पनीर टिक्का मसाला, कारण ते पनीर असतं आणि ग्रेव्ही असते त्याच्यात. तुम्ही त्याच्यात मग रंग छान यायला म्हणून मलाई कोफ्ता असते, त्याच्यात सगळं दूध घालता तुम्ही. तर पण दूध आणि मीठ विरुद्ध आहार आहे, टॉक्सिक आहे असं आयुर्वेदाने स्वतः सांगितलेलं आहे. तर आपण ते मिसळणं बरोबर आहे का? ते एकत्र करणं बरोबर आहे का? तर त्या सगळ्या गोष्टी म्हणजे अत्यंत चुकीच्या पद्धती आहेत ते खाण्याच्या पद्धती.
नाही, मला असं हे सांगायचं होतं, ह्याच्यात ॲड करायचं होतं की गुळाचा चहा, जसं सुजाता म्हणाली, आपल्याला दिसते की गुळाच्या चहाची किती दुकानं आली आहेत भारतभर आता. आणि लोकांना असं वाटतं की हेल्दी हेल्दी म्हणजे शुगर फ्री म्हणजे हेल्दी, असं सगळ्यांचा गैरसमज झालेला आहे. त्यामुळे त्यांना वाटतं की साखरेच्या ऐवजी आम्ही गूळ खाल्ला तर खूपच छान आहे, की पण गूळ पण साखरच आहे. ॲक्च्युली गूळ साखरेपेक्षाही लवकर डायजेस्ट होतं, कारण त्यात अजून बारीक म्हणजे जे शुगर मॉलिक्युल्स असतात, ग्लुकोज, ते त्याचे अजून जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे गूळ हे पण साखरच आहे आणि तो विरुद्ध आहार असल्यामुळे चहात, दुधात तर अजिबात नको टाकायला. आणि जसं सुजाता म्हणाली की दूध हल्ली अन्नात कशातही टाकतात. लहान मुलांना व्हाईट सॉसमध्ये पास्ता आणि तो पिंक सॉस करायला टमाटे आणि वाटेल ते कॉम्बिनेशन्स करतात. तुम्ही जर बघितलं की खूप असे रियालिटी शोज, आता नावं नाही घ्यायचे, त्यातही वाटेल ते कॉम्बिनेशन्स केले असतात. मागच्या वर्षी की 2 वर्षांपूर्वी ते नवीन हे आलं होतं ट्रेंड, कोक मॅगी. कोक आणि मॅगी मिक्स करून त्याचं हे काय काय. तर असे प्रकार लोक बघतात इन्फ्लुएन्सर्सचे आणि व्हॉटेवर, आणि ते दिसायला चांगले दिसले की ते हे करतात. आणि जस्ट बिकॉज तिथे हेल्दी लिहिलंय, त्याला काहीही क्वालिफिकेशन नाही आहे त्यांचं इन्फ्लुएन्सरचं. ते म्हणतात हेल्दी रेसिपी, वाटेल ते इन्ग्रेडियंट्स असतात त्यात, वाटेल तेवढं शुगर फ्री, आणि त्यात काय टाकायचं की गूळ टाकलंय, मध टाकलंय, सगळ्या प्रकारचं विरुद्ध आहार केलंय. त्यांनी तेवढंच इन्सुलिन स्पाईक होणार आहे, त्यांनी तेवढंच शुगर स्पाईक होणार आहे, हे कोणाला कळत नाही. आणि मग ते करत बसतात आणि म्हणतात आम्ही एवढं हेल्दी खातोय, मग आजार कसे होत आहेत. म्हणजे ते कोरिलेशन लोकांना लागतच नाही की असं हे आहे. अजून बरेच असे इन्फ्लुएन्सर्समुळे अजून हे झाले आहेत की लोक म्हणतात इम्युनिटी क्यूब्स, इम्युनिटी बूस्टिंग ड्रिंक्स. आणि आम्ही बघितलं तर काय, हळद पाण्यात टाकली आहे, पाण्यात किंवा बर्फ बनवलाय, त्याचा बर्फाचे क्यूब्स बनवले की रोज असे बनवून ठेवा आणि प्या, आणि दिसायला ते छान दिसतं इंस्टाग्रामवर. तुमच्या आजी आजोबांनी कधी हळदीचं पाणी प्यायले असते का? ते त्यांनी म्हणजे ते दुधात टाकून जे हळदीचं दूध पित होतो, त्यात काळ्या मिरीची पूड कशासाठी? कारण त्याचं जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे हळदीचं, कर्क्युमिन, ते फॅट सोल्युबल आहे, ते वॉटर सोल्युबल नाही आहे. तुम्ही कितीही प्या पाण्यात टाकून, त्यांनी काही इम्युनिटी बूस्ट होणार नाही आहे. आणि हे इतके इन्फ्लुएन्सर्स सगळ्यांना फॉरवर्ड करत, सगळे हे करत असतात आणि लोक ते बघून करत पण असतात. त्यांनी फक्त हीट जनरेट होते शरीरात, त्यांनी काही इम्युनिटी बूस्ट होत नाही आहे. तर ते म्हणजे आपल्याला, आपण जे शिकतो शाळेत की फॅट सोल्युबल काय आहे, त्यांनी कशात घ्यायचं असतं, आणि ते काळी मिरी का टाकतात की त्यांनी अजून जास्त ॲक्टिव्हिटी वाढते कर्क्युमिनची. हे सगळं सायंटिफिक ऑलरेडी आपण करत होतो. हे पारंपरिक होतं की रात्री झोपायच्या आधी ते प्यायचं, हळदीचं दूध, दुधातच घेत होते ते. आणि व्हिटॅमिन एचं पण आम्ही आता, माझे एक खूप चांगले मित्र आहेत, ते सायंटिस्ट आहेत, आमच्या ॲडवायझरी बोर्डवर आहे ॲक्च्युली, ते डॉक्टर श्रीनिवास राव. त्यांनी एक पुस्तक लिहिलं, सायंटिस्ट ग्रेटर दॅन आईन्स्टाईन. तर मी ते वाचत होते आता काही वर्षांपूर्वी, आणि ते वाचून असं बल्ब ऑन मोमेंट होतं. तसं हे झालं की त्यांनी डिस्कव्हरी ऑफ व्हिटॅमिन ए वर चॅप्टर लिहिलंय. तर मी ते बघितलं, तर त्यांनी लिहिलंय की त्या माणसाने दाखवलं, त्या सायंटिस्टनी, की व्हिटॅमिन ए इज फॅट सोल्युबल, असं त्यांनी लिहिलं होतं की जे नॉन व्हेजिटेरियन्स असतात त्यांना लिव्हरमधून आणि प्राण्यांच्या ह्याच्यातून मिळतं व्हिटॅमिन ए. जे शाकाहारी असतात, समजा मी विचारलं कोणालाही, आम्ही हा प्रश्न विचारला की तुमच्या मुलांना चष्मा लागायला नको म्हणून तुम्ही काय करता, आम्ही त्यांना गाजर खाऊ घालतो. आम्ही म्हटलं कसे खाऊ घालता तुम्ही गाजर? तर ते म्हणतात आम्ही गाजर खाऊ घालतो, सॅलड खाऊ घालतो, गाजर चिरून नाही तर अख्खा गाजर खायला देतो. तर आम्ही म्हटलं कसं मिळणार आहे त्यातून व्हिटॅमिन ए? आम्ही एकच प्रश्न विचारतो. नाहीतर आम्ही अजून एक इंटरेस्टिंग हे विचारतो, तुम्हाला काय वाटतं, गाजर हलवा आहे त्यातून तुम्हाला व्हिटॅमिन ए मिळेल की सॅलडमधून मिळेल? ते म्हणतात सॅलडमधून मिळेल. गाजर हलवा कुठे हेल्दी आहे, कारण त्यात हे आहे, साखर आहे. साखर आहे. मग आम्ही एकच वाक्य म्हणतो, व्हिटॅमिन ए फॅट सोल्युबल आहे, आता सांगा. मग तो बल्ब ऑन मोमेंट होतो की कसं मिळत असेल. कच्चे गाजर खाऊन काहीही मिळत नाही आहे व्हिटॅमिन ए त्यातून. जेव्हा आपण ते तुपात एक्स्ट्रॅक्ट होतं ते कुठल्याही फॅटमध्ये, जसं गाजर हलवा, किंवा इवन आपण कोशिंबीर करतो आणि त्यावर फोडणी दिलेली असते, बारीक किसून, जाड पण नसतो किसलेला, एकदम बारीक किसून त्यावर फोडणी दिलेली असते, तर त्यांनी ते एक्स्ट्रॅक्ट होतं व्हिटॅमिन ए, तेव्हा व्हिटॅमिन ए आपल्याला मिळतं. हे आपण शाळेत शिकलो असतो, पण स्वयंपाकघरात विसरतो ते. तर हे जे फॅड आहे त्यामुळे न्यूट्रिशन काहीच मिळत नाही ना आपल्याला, वाटते सगळं मिळते. पालक पनीरचं चांगलं उदाहरण आहे. पालक पनीर पण काय खात आहेत, पालक पनीर कशाला देत आहेत मुलांना? आयर्न आणि कॅल्शियम. आयर्न आणि कॅल्शियम एकत्र ॲब्झॉर्ब होत नाही. मग एक्झॅक्टली काय, का रिझन, म्हणजे कुठल्या रिझनसाठी? तर एका न्यूट्रिशनिस्टनी सांगितलं ते पनीर हेल्प करतो तो ऑक्झलेट बनवायला. पण आपण शिकलेलं होतं की ऑक्झलेट बनवून ते शरीरात काय होणार आहे, ते जे किडनी स्टोन्स होतात, गाल ब्लॅडर स्टोन्स होतात, ते ॲक्च्युली ऑक्झलेट होतात. तर मग पालक पनीर खाणं चांगलं आहे का नाही आहे? विथ पनीर म्हणजे तो पनीर जो आहे तो त्याच्यातला चांगला फायदा देतो आहे का नाही?
ऑक्झलेट फॉर्म करून उपयोग काय? कारण त्याच ऑक्झलेट सेल्सना आपण हे क्रिस्टल्सना विरघळायला आपण अळूची पानं त्याच्यावरती आपण काहीतरी आंबट घालतो, नाही का? आंबट घातल्यावरच तो ऑक्झलेट आपल्याला शिकवलं आहे, तो मग हे होत नाही, काय ते घशात त्रास देत नाही, बोचत नाही, कारण त्या ऑक्झलेट क्रिस्टलचा विरघळायला. तसंच डाळी शिजवताना परवा पण आमचं एक वेबिनार होतं, तेव्हा क्वेश्चन होता की डाळीमध्ये आपण हळद घालतो. अरे नुसते हळद घालू नका, पारंपरिक पद्धत आहे, त्याच्याबरोबर एक छोटासा 2 थेंब तेलाचं किंवा तुपाचं टाका, तेव्हा तो अब्झॉर्ब होतो. त्यामुळे ह्या सगळ्या पद्धती छोट्या आहेत पण होते आमच्याकडे. एक अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असतो लोकांचा की चहा. तर तुम्ही चहाबद्दल 2 गोष्टी सांगितल्या की एक म्हणजे गुळाचा असेल किंवा साखरेचा असेल तो तेवढाच शरीराला हानिकारक आहे, आणि दुसरं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या चहा पिऊ नये. तर मग नक्की चहा पिताना काय काळजी घ्यावी असं तुम्ही? हा खूप चांगला प्रश्न आहे आणि हा सगळ्यांसाठी रेलेव्हंट आहे. पडत नाही लोकांना ती वेगळी गोष्ट आहे. तर आता चहा हा भारतीय परंपरेतला एक तर नाहीच आहे पहिली गोष्ट. तर चहा सगळ्यात पहिले नको घ्यायला, किंवा कुठलाही कॅफेन कॉफी पण नको घ्यायला, कारण दिवसाची सुरुवात एकतर गट क्लेन्सनी सुरू झाली पाहिजे, की काहीतरी स्वच्छ करण्याकरता पाणी, नाहीतर डिटॉक्स ड्रिंक, की तुम्ही जिऱ्याचं पाणी किंवा ह्याच्या जिऱ्या धणं आणि बडीशोप असं हे केलेलं, त्याला स्टीप केलेलं रात्रभर, किंवा तसं काही पण घेतलं तर पाचनशक्ती अजून वाढते, तसं काहीतरी. पण चहाने काय होतं की साखरेपेक्षा गूळ ॲक्च्युली वाईट आहे चहामध्ये जर टाकला तर, कारण दूध आणि गूळ हे विरुद्ध आहार आहे. तर तुम्ही सकाळी सकाळी ते जर घेतलं तर त्यांनी शरीर ॲसिडिक होतं, आणि ॲसिडिक शरीर हे खूप आजारांसाठी कारणीभूत होतं. त्यामुळे दिवसाची सुरुवात त्यांनी नको करायला. जर कोणाला चहा किंवा कॉफी घ्यायचीच असेल तर ते खाल्ल्यावर 1 तासाने किंवा असं सकाळी सगळ्यात पहिली गोष्ट नक्कीच नको. तर जर आपण ऑलरेडी नाश्ता केला तर लोक नाश्ता आणि चहा एकत्र वगैरे, तर ते चहाने न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब नाही करू शकत आपण. त्यामुळे सगळ्यात चांगली वेळ त्याची आयसोलेटेडच असते, की कुठल्याही अन्नपदार्थांबरोबर घ्यायला नको कॅफेनेटेड काही पण. तर ते नाश्ता केल्यावर 1 तासाने जर घेतलं, त्याचं सेपरेशन असलं तसं, तर मग न्यूट्रिएंट ॲब्झॉर्प्शनला ते हे नाही करत, त्याच्यावर परिणाम होत नाही. त्यामुळे ते तेवढं सेपरेट केलं पाहिजे. कुठलंही अन्न चहा बरोबर घेऊ नये, म्हणजे फळांबरोबर पण काही लोक असे नुसतं, किंवा नट्स बरोबर, बायो अवेलेबिलिटी कमी होते त्यांनी. दुधाबद्दल पण खूप मिसकॉन्सेप्शन्स आहेत, की काही म्हणतात की मी लॅक्टोज इंटॉलरंट आहे, किंवा अशा निष्कर्षावर ते स्वतःही पोहोचलेले असतात. तर त्याबद्दल दूध प्यावं की न प्यावं आणि त्याचे काय सिम्पटम्स असू शकतात हे थोडंसं तुम्ही सांगाल का? खूप चांगला प्रश्न आहे. तर तुम्ही आता जे दुधाबद्दल म्हटलं ते आम्हाला खूप, आणि हाईट ही आहे की नुसतंच हे लोक नाही म्हणत आहे, जे एक्सपर्ट्स आहेत, जे लोकांना फिटनेस, हेल्थ अँड वेलनेस अतिशय महाग प्रोग्राम्स आहेत, मला आता कोणाची नावं घ्यायची नाही, ते पण म्हणतात की नाही, आपल्यामध्ये ना ह्युमन एव्होल्युशनमध्ये ही जीनच नसते, लॅक्टेज ही जीन एक्सप्रेस व्हावी लागते, लॅक्टोज जे दुधात असतं ते डायजेस्ट करायला. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आपण जेव्हा लहान मुलांना दूध प्यायल्यावर काही होत नाही परिणाम, त्यांना पचवता येतं, कारण त्यांच्यामध्ये ती लॅक्टेज ही जीन एक्सप्रेस होते, लॅक्टेज जी एन्झाईम आहे ते बनत असते, त्यामुळे दूध पचवू शकतात ते. आणि 5 वर्षांनंतर ते बंद होतं बनणं, ते एक्सप्रेस होणं, त्यामुळे त्यानंतर दूध प्यायला नको. तर म्हणून असं ते म्हणतात की दूध ह्युमन्सनी प्यायलाच नको अजिबात, कारण लॅक्टेज हे नाही. त्यांच्यासाठी मला हे सांगायचं आहे की हे लॅक्टोज इनटॉलरन्स असतो तो कुठून येतो. आपल्याला हे समजायची गरज आहे की सगळे जे जीन्स आहेत, जे काय एन्झाईम्स आहेत पाचनक्रियेकरता, लोकांना मायक्रोबायोमबद्दल माहिती नसते, तिथून हा प्रॉब्लेम येतो की ह्या ज्या एन्झाईम्स आहेत ह्या मायक्रोब्सकडून येतात. ही लॅक्टेज जी जीन आहे ती आपण बनवतो, ठीक आहे, आपण जे लॅक्टेज एन्झाईम बनवतो, पण त्यानंतर जे बनतं लॅक्टोबॅसिलाई, बायफायडोबॅक्टेरियम, ते बनवतात. म्हणून आपण समजा मी काही दुधाचे पदार्थ खाल्ले तर मला त्रास नाही होत, काही त्यांनी ब्लोटिंग नाही होत, दुसरं काहीच होत नाही, स्किन रॅशेस होत नाही, कारण मी ते डायजेस्ट करू शकते. ते मी स्वतः नाही करत आहे, ते बॅक्टेरिया मला मदत करत आहेत. तर ज्या लोकांचं मायक्रोबायोम कॉम्प्रोमाइज असतं त्यांच्यामध्ये ते बनत नसतं, कारण ते मायक्रोब्स नाही आहेत, त्यांना ते टॉलरेट नाही होत. तर जेव्हा ते रिपेअर करतो तेव्हा ते टॉलरेट करू शकतात, आणि आमच्याकडे आहेत अशा केसेस ते हे झालेल्या. त्यामुळे हे जे एव्होल्युशनरी जेनेटिक्स, आता मी एव्होल्युशनरी जेनेटिक्समध्ये पण काम केलं आहे बरीच वर्ष, तर हे म्हणजे की ह्युमन्स हॅव नॉट इव्हॉल्व टू डायजेस्ट दिस, ह्युमन्स हॅव नॉट इव्हॉल्व टू डायजेस्ट ग्लुटेन, पण आपल्या मायक्रोबायोम केलं आहे इव्हॉल्व. बॅक्टेरियाला इव्हॉल्व व्हायला अजिबात वेळ नाही लागत, काही दिवसात ते इव्हॉल्व होतात. त्यामुळे एवढ्या जे मिलियन वर्षांचा वगैरे आपण टाईमलाईन देतोय, बॅक्टेरिया व्यवस्थित इव्हॉल्व झाले आहे, ते व्यवस्थित डायजेस्ट करू शकतात, त्यामुळे तसा प्रॉब्लेमच नाही आहे.
आणि दुसरं मी अजून एक सांगू इच्छिते की लॅक्टोज हे एकच हे नाही आहे कॉम्पोनंट दुधामधलं. दूध खूप कॉम्प्लेक्स हे आहे, त्यात नुसतेच प्रोटीन्स नाही आहेत, त्यात शुगर्स आहेत. लॅक्टोज जसं एक शुगर आहे. आपण जर तान्ह्या बाळांचा विचार केला, जेव्हा डिलिव्हरी होते तर आपण विचार केला मायक्रोबायोम कुठून येते हे आपण बघितलं नाही, पण जेव्हा जन्म होतो बाळाचा, नॉर्मल डिलिव्हरी जेव्हा होते तेव्हा त्या डिलिव्हरीच्या प्रोसेसमधून आईचे मायक्रोब्स पूर्णपणे कोट करतात त्या बाळाला. तर ते आपण पहिलं गिफ्ट असं म्हणू शकतो बाळाचं, की त्यावरून त्याची तब्येत कशी असेल, त्याची गट हेल्थ कशी असेल, तर त्या बाळाच्या गटमध्ये तोंडात ते मायक्रोब्स जातात आणि ते त्याचं पहिलं मायक्रोबायोम बनतं. तर ते कशासाठी महत्त्वाचे असतात, की आई जेव्हा दूध पाजते बाळाला, तर बाळाला ते दूध पचवता येत नाही. आपल्याला हे म्हणजे ऐकून आम्हाला वाचूनच मला पहिल्यांदा खूप आश्चर्य वाटलं. खूप काही वर्षांपूर्वीच हे दाखवलं सायंटिस्टनी, की त्यात ह्युमन मिल्क ऑलिगोसॅकराइड्स और HMOs असे साखरेचे हे असतात प्रकार. तर ते त्या बाळाला डायजेस्टच नाही करतायत. तर असं वाटेल की असं कसं इव्हॉल्व्ह झालं, की आई टेलर मेड दूध बनवते बाळासाठी आणि ते बाळालाच पचवता येत नाहीये. पण आई ते मायक्रोब्स पण देते बाळाला जे ते पचवतात, ह्युमन मिल्क ऑलिगोसॅकराइड. तर ते प्रोसेस तिथून सुरू होते. त्यामुळे हे जे लॅक्टोज इंटॉलरन्सचं वगैरे आहे हे म्हणजे व्हॅलिडच नाही आहे तो प्रश्न, कारण लोकांना हे माहीत नाही आहे ना, त्यामुळे त्यांना असे प्रश्न पडतात की हे ग्लुटेन इंटॉलरन्स पण कुठून येतो. हे सगळे जेनेटिक जे असतात ते खूपच रेअर आहे. हे सगळं इथूनच येतोय की त्यांचं मायक्रोबायोम बदललंय, त्यांना मदत होत नाहीये जे डायजेशनसाठी पाहिजे. आपण बाळ असल्यापासून जे मुलांचं जेव्हा म्हणजे जे सी सेक्शननी ज्यांचा जन्म होतो त्यांना ते मायक्रोब्स मिळत नाही. त्यांना आईच्या स्किनचे किंवा सर्जनच्या ग्लव्जवरचे किंवा तसे वेगळेच मायक्रोब्स मिळतात. तर त्यांचं गट मायक्रोबायोम कॉम्प्रोमाइज असतं थोडं. पण जर ते ब्रेस्ट फेड असले तर त्या ब्रेस्ट मिल्कमधून पण चांगले मायक्रोब्स मिळतात. तर म्हणून असं खूप गोष्टी आहेत ज्या आपल्याला कन्सिडर करायची गरज आहे. तर हे लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणजे असं म्हणता येईल का की मायक्रोबायोम ज्यांच्या शरीरामध्ये मायक्रोबायोमचं प्रमाण सुदृढ आहे त्यांनी दूध प्यायला काहीच हरकत नाही आहे, आणि ज्यांना मायक्रोबायोमचं प्रमाण कमी जास्त आहे त्यांनी पहिले आपलं मायक्रोबायोमचं प्रमाण योग्य करावं आणि त्यांनी त्याच्यानंतर दूध प्यायला काहीच हरकत नाही. थोडक्यात सगळ्यांनी दूध प्यायला काही हरकत नाही, मायक्रोबायोमचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये सुदृढ असेल तर. अगदी बरोबर आहे, उत्तर तेच आहे. पण मला अजून एक गोष्ट ह्यात ऍड करायची आहे की दूध सगळे पिऊ शकतात, प्यायला पाहिजे की नाही हे मी सांगणार नाहीये, कारण दूध हल्ली जसं दूध हे मिळतं त्यात खूप प्रॉब्लेम्स आहे. पण ते दुधाच्या ह्याच्यात प्रॉब्लेम नाही आहे. ते जसं गायींना अँटीबायोटिक्स देतात किंवा हॉर्मोन्स देतात किंवा ते कॉन्स्टंटली लॅक्टेटिंग असतात, असं नाही आहे की वासरू झाले आणि मग लॅक्टेशन आहे, तर ते नॉर्मल नाही आहे. आणि मग त्याच्यात पस असतो, त्याच्यात रक्त असतं, खूप वाईट परिस्थिती असते. त्यामुळे मी दुधाबद्दल हेच नाही आहे, म्हणजे हे डिबेट त्याच्याबद्दल नाही आहे, पण डायजेस्ट जे आपण नाही करू शकत त्याबद्दल मी बोलते की ह्याच्यात मायक्रोबायोमचा रोल आहे. आता ते दूध कुठून येते आणि ते होमोजेनाइज झालंय की नाही, ऑर्गॅनिक आहे की नाही, ते स्वच्छ आहे की नाही, तो टोटली वेगळा हे आहे. त्यामुळे अजून खूप आजार होत आहेत ते. आणि फेक पनीर आणि असे तर खूप केसेस आहे की दूध पण फेक हे असतं. अगेन म्हणजे त्याच्यात भेसळ पण असतात हल्ली. आपल्याला बऱ्याच ठिकाणी वाचायला मिळतं की अमुक पावडर मिळवलं त्याच्यात मिसळवलं, त्यामुळे भेसळही आहे त्याच्यात. ती काळजी जर आपण घेतली आणि चांगल्या पद्धतीचं दूध आपल्याला जर मिळालं तर ते ग्रहण करायला आपल्याला काही हरकत हो नाही. ऑर्गॅनिक मिल्क घ्यायला काही हरकत नाही. हो, म्हणजे जर दुधाचा सोर्स चांगला असेल तर तुम्हाला माहिती आहे की आयुर्वेदात आणि ह्याच्यात बऱ्याच गोष्टींसाठी असं ट्रीटमेंटसाठी हिलिंग प्रॉपर्टीज आणि दुधापासून काय काय हे तयार पण केलंय. आणि तुपाचे पण कितीतरी हिलिंग प्रॉपर्टीज आहेत ह्याच्यात आयुर्वेदात जे वापरले. त्यामुळे असं ब्लँकेट स्टेटमेंट आपण देऊच नाही शकत की नको घ्यायला. खूपच छान आपल्याला रश्मी मॅम आणि सुजाता मॅमनी माहिती सांगितलेली आहे. सगळी सणांची पण काय महत्त्व आहेत आपल्या प्राचीन पद्धतीमध्ये किंवा पुरातन काळापासून काय चालू आहे ते त्यांनी खूप छान भाषेत आपल्याला सांगितलं. आपली दिनचर्या कशी असली पाहिजे, की सकाळी लवकर उठणं, गार पाण्याने अंघोळ करणं, व्यायाम करणं, आपली प्लेट थाळी कशी असली पाहिजे, त्याच्यामध्ये रंगीत आहार असला पाहिजे, हे सगळं तुम्ही खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलं. पण आजच्या काळात जेव्हा आपण मातीपासून लांब जातोय, आपलं जे रोजची पद्धती आहेत, म्हणजे आता आपण जास्त लॅपटॉपकडे किंवा फोनकडे वळलेलो आहोत, त्यामुळे आपला मायक्रोबायोम पण बदललेला आहे. तर या काळात आपण कुठल्या आरोग्य पद्धती रोजच्या जीवनात आणू शकतो ते थोडंसं सांगाल का? तर आपण जर बघितलं की आपलं आयुष्य बरंच वेस्टर्नाइज झालंय. आता मला हे शब्द मी याकरता वापरते कारण त्या पाश्चात्य पद्धतींमुळे आपल्या जीवनशैलीवर खूप परिणाम झाला आहे.
तर आपण जर बघितलं की आपण नेचर रिलेटेड तेवढे राहिलेले नाही आहोत. जर आपण बघितलं की रुरल पॉप्युलेशन जे आहे, गावात जे राहतात, ते मातीमध्ये जे शेती करतात, मातीशी त्यांचं कॉन्स्टंट इंटरॅक्शन असतं. मुलांचं पण असतं, ते मातीत चालत असतात, चपला नाही घालत आणि मातीत खेळत असतात, चिखलात खेळत असतात आणि असे बरेच हे असतात. आपण जर अर्बन पॉप्युलेशन बघितलं तर अर्बन पॉप्युलेशनमध्ये काय होतं की हे सगळं काही होत नाही. आपण कॉन्स्टंटली सगळं डिसइन्फेक्ट करतोय, सगळं स्वच्छ करतोय आणि मायक्रोब्स तेवढे आपल्याला मिळत नसतात. तर त्यामुळे काय होतं की आपल्याला मायक्रोबायोम कॉम्प्रोमाइज झाल्यामुळे अन्न पचू शकत नाही. आणि आता आधी कसं होतं, आपण जर हंटर गॅदरर्सबद्दल बोललो की हे पण नव्हतं इन्व्हेंट झालं, आग पण इन्व्हेंट नव्हती झाली, तर केव्हा जेवत होते? जेव्हा दिसत होतं तेव्हाच जेवत होते. तर डे लाईट आवर्स, आता आपण सर्केडियन रिदमचं म्हणतोय, तर आपण आता उजेड आहे 24/7 आणि आता जेवण पण 24/7 मिळू शकते. आपण पाहिजे तेव्हा ऑर्डरही करू शकतो, तेव्हा वाटेल तेव्हा खातात लोक. तर त्यांनी हे सगळ्या ह्यानी एक तर मायक्रोब्स नीट नाही आहे आणि आपण जेवणही वेगळ्या वेळेला खातो. तर ह्यानी काय परिणाम होतो की आपलं जे सर्केडियन रिदम, जसं सुजाता म्हणाली होती की आपलं मेटाबॉलिक फायर, जी पचन शक्ती असते, ती एका विशिष्ट वेळेला ते हे होते, एकदम पीक होते, ती दुपारी असते. तर काही लोकांची 12 वाजता, काही लोकांची 1 वाजता, काही लोकांची 2 वाजता. तर तेव्हा आपण जेव्हा जेवतो तेव्हा ते खूप चांगलं पचतं. आणि ती सुरू केव्हा होते, ती अशी 7-8 वाजता जेव्हा वर जायला लागते तेव्हा आपण नाश्ता करतो. आणि मग जेव्हा ती खाली यायला लागते तेव्हा संध्याकाळी जेव्हा ती ॲक्च्युली डायजेशन कमी व्हायला लागते आपलं, तेव्हा डिनर हलकं असलं पाहिजे. तर हे आधी सगळे फॉलो करत होते की आता उजेड कमी होतोय, आता दिसत पण नाही आणि जेवण म्हणजे तसं हे करायचे. आता तसं काहीच करत नाही. आपण ब्रेकफास्ट लाईक अ किंग, डिनर लाईक अ किंग, एव्हरीथिंग लाईक अ किंग, तसंच चाललं असतं की आणि जास्तीत जास्त लोक घरीच उशिरा येतात, त्यामुळे ते डिनर लाईक अ किंगच होतं, कारण दिवसभर एवढं काही खाल्लेलं नसतं. तर त्यांनी काय होतं की मग ते पचत नाही. मायक्रोबायोम हे सुद्धा त्यावेळेला ॲक्टिव्ह नसतं, ते पण डायजेस्ट नाही करू शकत, आपलं मेटाबॉलिक फायर पण ॲक्टिव्ह नसतं. त्यामुळे अन्न जे आहे, समजा कोणी 9 वाजता जेवलं रात्री, जे खूप कॉमन आहे, टीव्ही सुरू करा, सिरियल लावा आणि जेवा रात्री 9 वाजता, मुलं पण रात्री जेवतात, अन्न पचतच नाही. ज्या पचन प्रक्रियेला 2 ते 3 तास लागले पाहिजे, त्याला आता 6 ते 8 तास लागत आहेत, किंवा ते पूर्ण पचत पण नाही. म्हणजे तुमच्या झोपेत, जेव्हा तुमचा रेस्टिंग टाईम आहे, जेव्हा तुमचं ॲक्च्युली मेमरी फॉर्मेशन आणि दुसऱ्या गोष्टी झाल्या पाहिजे, तेव्हा तुम्ही शरीराला फोर्स करताय की हे अन्न पचवा, तेव्हा त्याला पचवायला त्याचं इक्विपमेंटच नाही आहे, तर ते कसं पचवणार आहे? तर हे खूप मोठा त्यात परिणाम होतो. आणि लहान मुलांबद्दल पण ते एका क्लासहून दुसऱ्या क्लासला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज करत, हार्डली काही खेळायला मिळतं त्यांना, आणि मग ते येऊन 8 वाजता जेवून डायरेक्टली झोपतात. कसं डायजेस्ट होणार आहे अन्न? तर ते आपण जर असं पारंपरिक पद्धतीत फक्त सर्केडियन रिदम जरी फॉलो केलं, की तुम्ही ज्या डे लाईट आवर्समध्ये सगळं खाण्याची वेळ जर हे केली, आता इंटरमिटंट फास्टिंग त्याला जे लेबल दिलंय, ते ॲक्च्युली तसंच करत होतो आपण ओरिजिनली, तेवढ्या वेळातच जेवण होतं. मला ह्याच्यात काहीतरी भर घालायचं आहे की आपण अजून त्या टॉपिकवर आलो नाही आहोत आणि त्याच्यावरही बोलायला खूप काय काय आहे आमच्याकडे. पण हे जे आपण सर्केडियन रिदम म्हणतो, तर सेरोटोनिन जे आहे ते सकाळचं आपलं न्यूरोट्रान्समीटर आपल्या गटमध्ये होतं आणि ते मायक्रोबायोममुळेच होतं. 90% ऑफ सेरोटोनिन हा आपला हॅपी हॉर्मोन म्हणतात, म्हणजे ज्या कारणास्तव आपण हॅपी असतो किंवा खुश असतो, तर तो जो बनतो तो आपला दिवसा बनतो आणि तो रात्री जाऊन मेलाटोनिन बनतो. तर या सगळ्या खाण्या आणि ह्याच्या प्रक्रियेमध्ये तो भागही कसा फंक्शन होईल नीट, त्यामुळे लोकांची झोपण्याची प्रक्रिया पण आता वेगळी झालेली आहे ना, त्यामुळे पण इम्पॅक्ट होत आहे बोथ वेज. म्हणजे जेवणाचे वेळ उशीर झाल्यामुळे पण इम्पॅक्ट होत आहे आणि रात्री उशिरा झोपल्यामुळे पण तुमचं गटचं स्टेटस न्यूरोट्रान्समीटर म्हणून हल्ली ते डिप्रेशन, अँझायटी, पॅनिक हे सगळं दिसून पण येतात. ह्या सगळ्या गोष्टी कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहेत फॉर दॅट स्लीप अँड फूड, म्हणजे जेवण आणि झोप दोन्ही कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर. तुला काय सांगायचं? जसं सुजाता म्हणाली, त्यात खूप इंटरेस्टिंग हे आहे, आता ते म्हणजे ओपनिंग अ कॅन ऑफ वर्म सारखं हे आहे की आपले मेंटल हेल्थमध्ये जसं हे खूप मदत करतं मायक्रोबायोम, जसं ते दुसरी पण कामं करतं, तसं ते आपल्या मेंटल हेल्थसाठी पण खूप महत्त्वाचं असतं. म्हणून त्याला म्हणतात की गट फिलिंग्स जे म्हणतात, किंवा गट इज आवर सेकंड ब्रेन, गट ब्रेन ॲक्सिस. तर म्हणजे नक्की काय होत असतं की हे मायक्रोब्स असे केमिकल्स बनवतात, न्यूरोट्रान्समीटर्स, ज्यांनी आपल्या मूडवर परिणाम होतो.
तर त्यांनी काय होतं, मूडवर परिणाम होतो. म्हणजे कोणाला खूपच राग येतोय, कोणाला OCD आहे, कोणाला सारखं डिप्रेशन आहे, कोणाला असं अँझायटी वाटते, सारखं असं रेस्टलेस वाटते. हे सगळे फिलिंग्स म्हणजे काय आहे, केमिकल्स आहेत जे आपल्या गटमध्ये बनत आहेत आणि त्यातले बरेच केमिकल्स हे मायक्रोब्स बनवत असतात. जसं सुजाता म्हणाली सेरोटोनिन, आता ते सेरोटोनिन काय करतं, ते आपलं हॅपीनेस हॉर्मोन आहे. तुम्ही जर बघितलं की काही लोकांकडे जगातलं सगळं असतं, खूप श्रीमंत असतात, पण ते कधीच आनंदात नसतात, कारण सेरोटोनिनच बनत नाही. काही लोक रस्त्यावर खेळतायत, मुलं आनंदात आहे, एकदम काही नाही आहे त्यांच्याकडे, एक खेळणं नाही आहे, काही नाही आहे, पण एकदम आनंदात आहे. तर त्यांचं सेरोटोनिन अतिशय चांगलं बनत असेल गटमध्ये, मायक्रोबायोम इतकं चांगलं आहे त्यांचं डायव्हर्स, तसं होत असेल. हे सेरोटोनिन जे आहे ते काय करतं की ते दिवसात जे बनतं, सुजाता म्हणाली तसं, तर ते अन्न किती फास्ट डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमधून जातं ते कंट्रोल करतं आणि त्याचं न्यूट्रिएंट ॲब्झॉर्प्शन कंट्रोल करतं. तर त्याच सेरोटोनिनचं संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा त्याचं मेलॅटोनिन बनतं. मेलॅटोनिन आपलं स्लीप हॉर्मोन आहे आणि ते काय करतं की ते जेव्हा त्यांनी आपल्याला झोप यायला लागते, की आपल्याला वाटतं आता ड्राउझी वाटायला लागते 7, 7:30, 8 नंतर, तर ते ना पचनक्रिया हळू करतं. अन्न ते पुढे जाऊ देत नाही, ते ॲक्च्युली फ्लो हळू करतं आणि ते ॲब्झॉर्प्शन पण बंद करतं की नाही आता हे बंद झालेलं आहे, आता पुढे काहीही होणार नाही आहे. आणि लोक तेव्हा जेवतात. तेव्हा लोक जेवतात जेव्हा मेलेटोनिन शरीरात आहे, जेव्हा अन्न पुढे जाऊ शकत नाहीये. आणि ते पचणार कसं मग? मायक्रोबायोम पण नाहीये. मायक्रोबायोम बदलतं दिवसभरात, सकाळचं वेगळं असतं, संध्याकाळचं वेगळं असतं. मायक्रोबायोम ऑलरेडी बदललेलं आहे. मेलेटोनिन जनरेट झालंय बॉडीमध्ये, अन्न कोण पचवणार आहे? ते पास पण होत नाहीये. मग काय होतं की ते तिथेच राहतं अन्न आणि ते एकदम सडतं, त्याचे टॉक्सिक मेटाबोलाइट्स बनतात. तर हे खूप आजारांचं तिथून सोर्स सुरू होतो. कारण लोकांना वाटतं नाही यांना तर कॉन्स्टिपेशनच आहे, यांना तर गॅसच होतोय, ब्लोटिंगच होतंय, काहीच नाहीये, ते साधेच आजार आहे. आजार तिथून सुरू होतात. मुलांमध्ये हे कॉन्स्टिपेशन आणि हे सगळं झालं, त्यांना मिळतच नाहीये ना न्यूट्रिशन, अन्न तिथेच बसलेलं आहे आणि सडते. तर तिथून कितीतरी आजार होत आहेत की इम्युन सिस्टम ट्रेनिंग, चुकीचं इम्युन सिस्टम, की इम्युन सिस्टमला वाटते हे नॉर्मल आहे आणि तिथे सगळे सडलेले पदार्थ आणि बॅड मायक्रोब्स असतात. जेव्हा शरीराला वाटतं हे नॉर्मल आहे, जेव्हा शत्रू नॉर्मल वाटायला लागतात, तर विचार करा की त्या देशाचा काय होईल. तर तेच आपल्या पोटात चाललं असतं. तर म्हणून ऑटो इम्युन डिसीजेस पण तिथून होतात की शरीर स्वतःलाच अटॅक करायला लागतं. तर हे सगळे प्रकार अशा साध्या कारणांमुळे सुरू होतात की कॉन्स्टिपेशन, ब्लोटिंग आणि ॲसिडिटी आणि हे काय आहे. असं वाटतं किती साधं आहे हे. म्हणजे शरीराच्या पद्धतीच्या उलटं किंवा रिव्हर्स वे मध्ये जेव्हा आपण जेवण जेवतोय किंवा हे करतोय, तेव्हा कितीतरी आजारांना आपण इन्व्हिटेशन देतोय. आणि ही इतकी सोपी आणि आपल्याला शिकवत आलेली गोष्ट आहे, पण ती आज आपण करू शकत नाही, त्यामुळे कितीतरी आरोग्यावर परिणाम होतोय. हो. आता मला तुम्हाला घेऊन जायचं आहे मसाल्यांकडे, म्हणजे स्पायसेस. तर खरं तर इंग्रजांची भारतात ते एंट्रीज ही मसाल्यांमुळे झालेली आणि आपण भारतीय खूप मसालेदार खाण्यासाठी प्रसिद्ध आहोत आणि आपल्याला खूप आवडतं मसालेदार खाण्याचं. तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की खरं तर पाश्चात्य जगामध्ये फार मसालेदार खात नाही, ब्लेंड फूड म्हणजे कमी मसालेदार पदार्थ खाल्ले जातात, पण आपण मात्र मसालेदार पदार्थ खातो. तर या मसाल्यांबद्दल तुमचं काय मत आहे? मसाल्यांचा आपल्या जेवणामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल पण आहे आणि त्याच्या खूप प्रॉपर्टीज ऑलरेडी स्टडीड पण आहेत. आजच्या जेवण बनवायच्या पद्धतीमध्ये आता जे आपण इंस्टाग्रामवर बघून रेसिपीज बनवतो, त्याच्यामध्ये सॉस जे आहे त्याचं प्रमाण खूप वाढलंय. की तुम्ही प्रत्येक पदार्थात टोमॅटो केचप वापरताय, शेजवान सॉस वापरताय, सोया सॉस वापरताय. तर ह्याच्यानी जेवणाचं न्यूट्रिशन कमी होत आहे का, आणि ते रोजच्या जेवणात वापरणं कितपत घातक असू शकतं? आणि आईवडिलांना का असं वाटतं माहीत नाही की साखर टाकल्याशिवाय आपण दूध पण देऊ नाही शकत. मुलांना दुधाची चव माहीत नसते, त्यांना विदाऊट शुगर दिलं तरी त्यांना सवय लागू शकते तशी. आणि बाकी सगळ्या ह्याच्यात साखर आणि दुसरे पण केमिकल्स असतात. सेलिब्रिटीज ते प्रमोट करतात की हे हेल्दी ड्रिंक आहे, ते स्वतः पित नाही आहे ते. पण आईवडिलांना असं वाटतं की हो मला माझ्या मुलांना हे द्यायचं आहे म्हणजे त्यांची उंची वाढेल हे. पण तुम्ही जर नीट न्यूट्रिशन दिलं तर त्यांची ऑटोमॅटिकली वाढणारच आहे. उलट हे देऊन हे सगळं मिळत नाही आहे. तर त्या आंब्यावर रायपनिंग एजंट म्हणून मायक्रोब्स असतात, त्याचं मायक्रोबायोम, त्या फळाचं मायक्रोबायोम, चिक्कूचं मायक्रोबायोम किंवा भाज्यांचं मायक्रोबायोम, तर त्याला रायपन करण्याकरता ते मायक्रोब्स असतात. रायपन करतात म्हणजे काय, ते ॲक्च्युली पचवायला सुरू करत असतात, ते डायजेशन सुरू करत असतात. तर आपण जे तेव्हा खातो तेव्हा आपल्याकडे ते मायक्रोब्स येतात ज्यांना माहीत आहे की ते कसं पचवायचं, कारण आपल्याला माहीत नाही आहे ते कसं पचवायचं.
म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की ते लोकली जेव्हा येतं तेव्हा ते मायक्रोब्स पण असतात त्यावर. जेव्हा ते दुरून येतं तेव्हा एक तर ते अनसिझनल पण असू शकतं की आपलं शरीर हिवाळ्यात आहे आणि ते उन्हाळ्याची फळं आहे, तसं पण असू शकतं. आणि दुसरं हे आहे की ते आता इकडे येईपर्यंत रायपण तर आणू नाही शकत, मग रायपनिंग एजंट्स त्यावर टाका, मग आपल्याला ते मायक्रोबायोम नाही मिळत, आपल्याला ते केमिकल्स मिळतात. आत्ताचा जो रवा आपण वापरतो शिरासाठी किंवा उपमासाठी तो कधी आपला नव्हता. हे फॅमिली हिस्ट्री ऑफ हे आम्ही खूपदा ऐकतो की खूप लोक येतात आणि म्हणतात नाही आमची ना फॅमिली हिस्ट्रीच आहे, आम्हाला होणारच आहे, असं ते गिवअप करतात. तर मी आता जेनेटिक्समध्ये एवढी वर्ष रिसर्च केलं आहे. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जे केलं होतं सायंटिस्टनी, ह्याकरता केलं होतं की सायंटिस्टना वाटलं की जेनेटिकच असणार आहे, कुठले पण आजार होतील त्याचे आपल्याला म्युटेशन्स सापडतील. एवढी वर्ष ह्युमन जिनोम सिक्वेन्सिंग झाल्यानंतर कळलं की ते जेनेटिक नाही. शुगर लॉबीनी US फंडिंग असं करून करून बायस करून रिसर्चला बरीच वर्ष फॅटला विलनाइज केलं आहे. हे सगळ्यांना माहिती आहे, हे आता उघडीस आलं आहे, सगळ्यांना माहिती आहे की बरीच वर्ष असं वाटलं की नाही फॅट खाऊन लोकांना हे होते ते होते, कोलेस्टेरॉल होते. कोलेस्टेरॉल पण साखरेपासून येतं आहे. लोकांना हे नाही माहिती की साखरेचं पण कोलेस्टेरॉल बनू शकतं, नुसतंच फॅटनी नाही. तर हे ते म्हणजे चुकीच्या गोष्टीवर फंडिंग करून करून असे गैरसमज निर्माण झाले आहेत. लोक वजन कमी झाल्यावर काय होतं, कॅलरी डेफिसिटमध्ये खूप आनंदात होतात की हो मी उपवास केला, मी फास्टिंग केलं, मी हे केलं, वजन कमी झालं या डाएटनी त्या डाएटनी ज्यूस डाएटनी. तर त्यांनी काय होतं, वजन कमी होतं, पण त्यांना हे नाही कळत की वॉटर लॉस झालं आहे, बोन लॉस झालं आहे, मसल लॉस झालं आहे की फॅट लॉस झालं आहे, काहीही होऊ शकतं त्यातलं. आणि ते 3 प्रकार खूपच हार्मफुल आहे. तुमचं फॅट लॉस झालं तर ठीक आहे, बाकीचं 3ही कमी झालं तर ते खूप हार्मफुल आहे. लोक फक्त वजनाचा काटा बघा. आम्ही लहान मुलांचं ॲप पण डेव्हलप केलं, मायक्रोबायोम सुपर हिरो, जे ऑलरेडी प्ले स्टोअरमध्ये पण आहे, बरेच महिने झाले. तर ते लहान मुलांना मायक्रोबायोम काय आहे, गट हेल्थ काय आहे आणि हे मायक्रोब्स का आपल्यासाठी फ्रेंडली आहेत, हिरोज का आहेत तुम्ही म्हटलं तसं, आणि त्याकरता गट फ्रेंडली हॅबिट्स लहानपणापासूनच कसे डेव्हलप करायचे. तर हे आम्ही 6 ते 12 वर्षांसाठी म्हणजे टार्गेट ऑडियन्स तो आहे मुलांचा. आणि त्यात बऱ्याच ॲक्टिव्हिटीज पण आहेत ज्या गट फ्रेंडली आहेत. त्यात क्विज आणि गेम्स आहेत जे खेळून त्यांना कळेल. आता आमच्या मुलींवर ट्राय केलं होतं आम्ही ते आधी, आणि आम्हाला असं दिसलं की मुलीनंतर सांगायला लागले. माझी लहान मुलगी तेव्हा 6 वर्षांची होती, तर ती म्हणायला लागली आई आपण तेवढं हे वैविध्य नाही आहे आपल्या जेवणात, तेवढी डायव्हर्सिटी नाही आहे, तू जे म्हणते आहे ना मायक्रोबायोम डायव्हर्स असलं पाहिजे, त्यात हे नाही आहे आई, रेनबो डाएट नाही आई. हे तिच्याकडून येत होतं जेव्हा तिने त्या ॲपवर तिला दिलं आम्ही हे करायला, ट्राय करायला. तर त्याकरता ते ॲप आहे. आणि जे वेलनेस प्रोग्राम आणि टेस्टिंगचं जे आहे ना, ते असं नाही आहे की म्हणजे सगळ्यांनाच आम्ही एकच हे सांगू. तर वेलनेस कशासाठी लोक आली आहे त्यावरून ठरवतो की कोणाला कशाची गरज आहे. एक आमच्याकडे बाई आली, आमच्या वेबिनारमध्ये अटेंड केलं तिने, आणि ती म्हणाली की रश्मी तू मला मदत करू शकते का, मला IBS आहे, 20 वर्ष झाले IBS आहे, इरिटेबल बावेल सिंड्रोम असं ते आहे, जे एकतर खूप कॉन्स्टिपेशन होतं किंवा खूप डायरिया होतो आणि अनकंट्रोल्ड, म्हणजे असं बाथरूमच्या बरोबर म्हणजे असं बाहेर नाही जाता येत तुम्हाला की बाथरूम जवळपास कुठेतरी असलं पाहिजे, काहीही होऊ शकतं. तर आणि फूड इंटॉलरन्सेस इतके असतात की खाता नाही येत पाहिजे, ते दूध पिता येत नाही, दुधाचे पदार्थ नाही चालत, ग्लुटेन नाही चालत, खूप गोष्टी नाही चालत. तर डायटरी रेस्ट्रिक्शन्स पण खूप होतात, पोट सारखं दुखत राहतं, क्रॅम्प्स येतात पोटात. तर असं ती पूर्ण 20 वर्ष तिला खूपच त्रास झाला. खूप डॉक्टर्स बघितले, खूप लॅब टेस्ट केल्या, खूप स्पेशलिस्ट बघितले आणि काही फरक नाही. तर ह्यात काय होतं की ॲलोपॅथीमध्ये बरेचदा मेंटेनन्स होते आजाराचं, की तुम्हाला पोट दुखते का, मेंटेन करायला हे घ्या, ह्याच्यासाठी हे घ्या. तर तिचं ते हे झालं नाही निदान की कशामुळे होते, आणि ते थांबतच नव्हतं. तर आम्ही तिला म्हटलं की तू मायक्रोबायोम टेस्टिंग कर. तर आधी तर रेझिस्टन्स होता तिचा की नाही आता ही वेगळंच काहीतरी सांगते आहे. तर मी तिला म्हटलं माझ्यावर विश्वास ठेव आणि जस्ट कर. मला तर वाटलं मी तिचे पैसे पण देईन, इतकं म्हणजे इतका त्रास होत होता तिला. तर मी म्हटलं तू प्लीज मायक्रोबायोम टेस्ट कर. तर तिने ती केली. 6 महिने तिने टाळमटाळ केली आणि मग केली ती टेस्ट. जेव्हा त्याचा रिपोर्ट आला तेव्हा मला ते वाचून खूप आश्चर्य वाटलं की एक तर ते प्रोबायोटिक स्ट्रेन्स खूप मिसिंग होते तिच्या ह्याच्यात रिपोर्टमध्ये. ते ठीक आहे, ते खूप जणांमध्ये मिसिंग असतात. तिच्या ह्याच्यात एक पॅथोजन आलं, एक इन्फेक्शन. तर ते इन्फेक्शन मी बघून म्हटलं हे एक तर खूप कॉमनली नोन इन्फेक्शन आहे. हे तर म्हणजे लिटरली मी मायक्रोबायोलॉजी शिकत असतानापासून माहिती आहे. मी म्हटलं याकरता तुला डॉक्टर हे औषध देतील. मी तिला सांगितलं पण कुठलं औषध देतील. मी म्हटलं आता तू जा डॉक्टरकडे, त्यांना सांग तुला हे इन्फेक्शन आहे, ते तुला हे औषध देतील. आणि एक्झॅक्टली तसंच झालं. त्यांनी तेच औषध दिलं आणि त्यानंतर तिचं इन्फेक्शन गेलं आणि तिने तो डाएट प्लॅन आमचा जो होता तो फॉलो केला, डाएटरी रेकमेंडेशन्स. प्रोबायोटिक सप्लिमेंट एकच घेतलं तिने. तिचं बरं झालं पूर्णपणे IBS.
तिचा मला फोन आला त्यानंतर ती म्हणे आय कॅनॉट थँक यू इनफ की मी इथे जीव जात होता 20 वर्ष मी कशी काढली आणि आता मी काहीही खाऊ शकते, मी चहा पिऊ शकते. आणि तिला नुसतं ते चहा पिण्याने पण तिला इतका आनंद झाला की वाटेल ते खाता येते, तिला दुखत नाही आहे काही, ती कुठेही जाऊ शकते. आणि हे काय नुसतं मायक्रोबायोम टेस्ट करून झालं.